वारवाचा गमोपंथ या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपण अभ्यास करीत आहोत. आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. पहिली 2 प्रकरणं आपल्या अभ्यासून झाले. मागच्या सत्रामध्ये आपण 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात केली आणि सुखाचा शोध असं हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे आणि सुख आणि दुःख हा घटक आपला अभ्यासून झालेला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण त्रिविधता, पंचक्लेश आणि सुखाचे प्रकार असे या प्रकरणातील घटक अभ्यासणार आहोत. मागच्या वर्षी ज्या आपल्याला आचार्य म्हणून मार्गदर्शक लाभल्या होत्या त्याच आचार्य समर्थ भक्त सौ डॉक्टर शैलाताई काळकर या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समर्थ संप्रदायाप्रमाणे जे जे म्हणायचं ती सगळी प्रार्थना म्हणून झालेली असल्यामुळे मी सद्गुरूंचं स्मरण करते, माझ्या समर्थांचं स्मरण करते आणि तुमच्या समोर चिंतन व्यक्त करते. मागच्या वेळेला आपण सुख म्हणजे काय नक्की असतं त्याचा विचार केला. आज आपल्याला त्रिविध ताप याचा विचार आपल्याला करायचा आहे. तुमचा अभ्यास झालेला आहे हे खरं म्हणजे पुन्हा होतंय म्हणजे पक्क होत आहे. हे पक्क करण्यासाठीच आपण अभ्यास करतो आहोत. त्रिविध तापामध्ये 3 ताप असतात: आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. समर्थांनी इतकं आणि तुम्हाला 5-5 जणांना अभ्यास करायला सांगितल्यानंतर त्याचं इतकं सविस्तर विवेचन तुमच्याकडनं वाचून झालेलं असणार आहे आणि असायला हवं. त्या संदर्भात लक्षात येईल सोपं आहे. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आपण होतं काय सगळं म्हणताना जसं शांतिमंत्र म्हणतो की नाही प्रत्येक गोष्टीच्या आधी, तसंच उपनिषदांच्या अभ्यासाच्या आधी किंवा काही याच्या आधी म्हणतो तसं शेवटी सगळ्याच्या शेवटी आपण ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणतो. हे 3 शांती ज्या आहेत ना त्या आध्यात्मिक शांती व्हावी, अधिभौतिक शांती व्हावी आणि अधिदैविक शांती व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणून अभ्यास करतानाच हे माहीत पाहिजे की कशासाठी म्हणतो आपण 3 वेळा ते माहीत पाहिजे. आणि हे माहीत असण्यासाठी म्हणून आध्यात्मिक ताप म्हणजे एकच आहे, शरीर धारण करणाऱ्या प्रत्येकाला हा आध्यात्मिक ताप आहेच आणि तो होतो. देह, त्याच्यात असणारं मन, इंद्रिय आणि प्राणाशी निगडीत जे जे त्रास होतात त्या सगळ्यांना आध्यात्मिक ताप असं म्हणतात. सोपं आहे. तहान लागते, भूक लागते, पायाला लागतं, वृद्धत्व आहे, येणारच आहे ते. आणि हे सगळं जन्मकाळचं, जन्माच्या वेळेचं दुःख आहे, समर्थाने काय नाही सांगितलं, मरणाच्या वेळेचं दुःख आहे आणि सगळी मानसिक दुःख जी आहेत, निद्रानाश आहे, सगळ्या प्रकारची जी दुःख आहेत
ती सगळी दुःख ही आध्यात्मिक तापामध्ये मोडतात शरीराला आणि मनाला होणारी. समर्थांनी खूप मोठी यादी दिली आहे. दशक 3 समास 6, 7, 8 ह्याच्यामध्ये लक्षात असं येतं किती मोठी यादी दिली आहे. आणि आपल्याला असं वाटतं समर्थांना हे इतके शरीराचे ताप कसे काय माहिती. आणि एवढी मध्ये म्हणजे लक्षात असेल की 16 ते 55 ओवी क्रमांक 16 ते 55 ह्याच्यामध्ये 39-40 ओव्या आणि तेवढी दुखणी किंवा शरीराचे ताप त्यांनी आपल्याला दिले. प्रचंड मोठी यादी. सगळी सांगत बसण्याची गरज आहे का? अजिबात नाही. आपण वाचलेत आणि वाचल्यानंतर शरीराला आणि मनाला होणारे जे जे ताप त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. कारण शरीराला अध्यात्म असं म्हणतात. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमिती अभिधीयते. याला शरीराला अध्यात्म म्हणतात. म्हणून शरीराला होणारे जे जे ताप ते आध्यात्मिक ताप आहेत असा विचार इथे येतो. दुसरा जो ताप आहे तो आधी भौतिक ताप, म्हणजे जे जे भूत मात्र निर्माण झालं ते जे जे झालं ह्याच्यामध्ये हे पंचमहाभूतामुळे. त्यामुळे भूत म्हणजे जे जे निर्माण झालं ते अधिभूतापासून. आता उदाहरणार्थ ठेच लागणं, अपमान होणं, हे सुद्धा अधिभूत दुसऱ्यापासून झाला ना. अपमान कोणाकडून होतो? दुसऱ्याकडून येतो. फार सुंदर काकांनी इथे हे तापांच्या बाबतीत लिहिले. माझा अपमान झाला म्हणजे कुणाचा झाला? जीवाचा. म्हणजे कुणाला त्रास झाला? मनाला त्रास होतो, अपमान होतो. तर इथे फार छान दृष्टिकोन. हे नुसत्या यादी वाचणं आणि हे वाचणं अपेक्षित नाहीये. त्याच्यासाठी आपण साधना रूढ व्हायला पाहिजे आणि माझं जीवन आनंदी व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी हे सगळं आहे. मग समजा माझा अपमान केला कोणीतरी, तर त्याच्यात 2-3 गोष्टी लक्षात असायला हव्यात की एक तर अपमान झालाय, माझी चूक असेल म्हणून केला कोणीतरी अपमान. समजा माझी चूक नसेल तर माझं कदाचित प्रारब्ध असेल. त्याही पेक्षा माझ्या लक्षात येईल की माझी अजिबात चूक नाही. हे जर मला पटलेलं असेल तर समोरच्याची समजूत शांतपणाने पोटातलं पाणी हलू न देता घातली पाहिजे. पटवून दिलं पाहिजे की माझी चूक नाहीये. पण हे आपण आपली गोष्ट बरोबर असेल तर चिडून बोलतो, रागावून बोलतो. त्याच्या जे काकांचे शब्द इतके ज्याला नेमकेपणाने ते सांगतात, पोटातलं पाणी हलू न देता आपल्याला आपली गोष्ट समोरच्याला पटवता आली पाहिजे. राग नाही येता का? पण राग येतो आम्हाला. आणि इथे ते आध्यात्मिक तापा म्हणजे अधिभौतिक तापामध्ये येईल. म्हणून एका अपमानाचं उदाहरण फक्त मी तुम्हाला दिलं. आणि त्याच्याही उपर करायचं आणखीन चौथा विचार त्याचा असा आहे की पोटातलं पाणी घालून तेही मिथ्या आणि मीही मिथ्या म्हणजे नाशवंत. कशाला लावून घ्यायचं? मनाला लागलं ना द्या सोडून. जड आहे, सोडून द्या. सोडून देता येत नाही. आपण खूप वेळा भांडण झालं की म्हणतो दे ग सोडून. सोडताच येत नाही आपल्याला. धरून ठेवतो कित्येक वर्ष. मी इतकी वर्ष झाली पण ती मला बोलली ते मी विसरले नाही. काय धरून ठेवलं? धरायचंय काय आणि धरलं काय? धरतो काय? म्हणून हा जो अधिभूताचा ताप आहे त्याही संदर्भामध्ये लक्षात असं येतं की ओवी क्रमांक 4 ते 87 म्हणजे 83 ओव्या सांगितल्यात त्यांनी अधिभौतिक तापाच्या. काय काय होतं? म्हणून विंचू चावला, साप चावला, काय काय झालं, घोडा, बैल, गाढव, कोणीतरी थाप थक्कल देतं, दूषण देतो, विष देतो, वगैरे वगैरे वगैरे. खूप यादी आहे. आता 83 ओव्या असतील तर किती मोठी यादी असेल की तुम्ही वाचलीत. ही यादी वाचायची गरज नाही. इतके ताप आधी भौतिक अधिभूत या तापामध्ये आपल्याला होतात. म्हणून समर्थाने ही खूप मोठी यादी दिली. आणि आधी दैविक ताप आहे म्हणजे दुःखाचं कारण देहाबाहेर असून इंद्रियांनी त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. त्याला अधिदैविक ताप किंवा अधिदैविक दुःख असं म्हणतात. मृत्यूनंतर होणारं मृत्यूनंतर झालं तर कळणारच नाही. नरकादिक दुःख किंवा शुभाशुभ कार्यानुसार भोगावा लागणारे यातना. काय शब्द वापरला? शुभाशुभ कार्यानुसार. आज मला जे प्रारब्ध भोगायला लागतं ना ते माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे. भोगायला लागतं किंवा उपभोगायला मिळतं, दोन्ही आहेत त्याला बाजू, सुख आणि दुःख. मला भोगायला लागत असेल तरी माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे आणि उपभोगायला मिळत असेल तरी माझ्या पूर्व पुण्याईचं फळ आहे. म्हणून मला हे भोगायला मिळालं. खरंच माझी काय हे दोन्ही शब्द आपण वापरतो. काय माझी पूर्वपुण्य आहे ना म्हणून माझ्या हे आनंदाचे क्षण माझ्या. आणि दुसऱ्याला म्हणताना म्हणतो भोगा आता आपल्या कर्माची फळं. म्हणजे पूर्वकर्माचं फळ म्हणजे आत्ताचं माझं प्रारब्ध आहे. इतकं सगळं लक्षात घेतलं तर हा अधिदैव आहे. म्हणून या जीवनामध्ये जी शुभ किंवा अशुभ कर्म केली असतील त्याप्रमाणे
स्वर्गात नरकात भोग भोगावे लागतात. आणि दुष्कृत्य केली तरी म्हणजे आयुष्यात शेवट त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो. कोणाचा खून केला तर शिक्षा होणारच आहे. कर्माचा सिद्धांतामध्ये ते येतं. मी जर कुणाचा खून, एखादं आपण बोलताना व्यवहारात कसं म्हणतो बघा, मी काय त्याचं देणं लागत होते कोणाला माहिती. याचा अर्थ पूर्वजन्मी कधीतरी ते देणं लागत होतं, ते आत्ता घेऊन टाकावं लागलं, हिशोब पूर्ण. असा इतका सखोल विचार या सगळ्या ह्याच्यामध्ये करतात. याच्यामधले छान 3, ज्याला अभंगासारखा, अभंग नाहीये पण श्लोक म्हणूया, ओवी म्हणूया, आहे. देहेंद्रिय मन प्राणैहि सुख दुःखम यत आप्यते इदम आध्यात्मिकतापम विजानयात ही देहिनाम. देहाला जे जे भोगायला लागतात त्याला सगळ्याला आध्यात्मिकता. काय होतं, सूत्रबद्ध असतो श्लोक किंवा ओवी, लक्षात ठेवायला सोपी, लक्षापेक्षा पाठ करायला सोपी राहते. म्हणून देह आणि इंद्रियांना म्हणून जे ताप होतात ते सर्व भूतैहि देह योगात सुख दुःखम यत आप्यते, जे मिळतं द्वितीयम ते विजानया संतापम च आधिभौतिकम. अगदी त्यात सगळे शब्द सारखेच आहेत. शेवटच्या ह्याच्यात थोडेसे शब्द किंवा थोडीशी दुःख त्याच्यात बी बदलली आहेत. ते जे आहे आधिभौतिक. आणि शुभाशुभैहि कर्ममिश्च देहांते यमयातना स्वर्ग नरकदादी भोक्तव्यम इदम विधी आधिदैविकम. सोप्या तऱ्हेनं श्लोकामध्ये हे सांगितलंय. म्हणून आधी आध्यात्मिकता, अधिभौतिकता आणि अधिदैविक ताप म्हणजे काय, भूतमात्रापासून झालेला प्रत्येक ताप हा अधिभौतिक आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो होणार आहे. ते माझं काहीतरी पूर्वकर्म. किती सोपं आहे खरं म्हणजे. हे तिन्ही ताप हे प्रत्येकाला आहेत, होणारच आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे ताप होणार आहेत. शारीरिक होणार, मानसिक होणार, कुणापासून तरी होणार, कारण असो नसो होणार. आणि जन्म मृत्यूच्या संदर्भात आपल्याला ताप होतोच होतो, तो होणार. कारण एकच आहे, मृत्यूचं भय महाभय. कारण कळत नाही मुळामध्ये. मी म्हातारी झाली आहे म्हणजे माझा देह म्हातारा झालाय. मी नाही म्हातारी झाले. मी जन्माला आले म्हणजे देह जन्माला आला. देह म्हातारा झाला आणि जाणारे तो देह, मी नाही देणार. हे जर अध्यात्मशास्त्रातलं ज्ञान झालं तर मला दुःख होणार नाही, कमी होईल. ठीक आहे, जाणारच आहे. जे जे जन्माला येतं ते ते मृत्यूच्या मार्गाने जातं. मग माझं काय वेगळं होणार आहे. वय झालंय, वय झाल्यानंतर हे होणार. म्हणून पुन्हा 6 विकारांचा विचार तुमच्या ह्याच्यात येऊन गेला आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते. मी आता अपक्षीयतेच्या स्थानावर आहे, प्रियतेकडे वाटचाल आहे. स्वीकारावी ना आनंदाने. तुकाराम महाराज जर म्हणतात, आपुले मरण पाहिले मी डोळा आणि सोहळा अनुपम्य, तर मी का नाही स्वीकार करू. का मी नुसतेच तुकारामांचे अभंग अभ्यासायचे, प्रवचन करायचं किंवा सांगायचं नाही, ते आत्मसात करा. मुळामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की अध्यात्मशास्त्रातला किंवा आपण हे जे काय सगळे अभ्यास करतोय ना, ते आपलं जीवन आनंदमय व्हावं, सुखी व्हावं. म्हणून म्हटलं मागच्या वेळेला सांगितलं, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 परवलीचे शब्द, शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता. आणि सगळ्यात महाभय असतं मृत्यूचं, कारण मला कळतच नाही मरण म्हणजे काय, म्हणून मी घाबरते. मग घाबरायचं काही कारण नाही. म्हणून आनंद हा आपला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. योगशास्त्रातल्या ज्याला म्हणायचं की दुःख, ही जी काय आहे पंचक्लेश म्हणतात त्याला, ती सांगण्याआधी एक गोष्ट सांगते. आपलं जीवन काय म्हटलं मी, आपण कशासाठी करतोय हा अभ्यास पुन्हा पुन्हा, आपलं जीवन आनंदमय व्हावं, आपण आनंदी राहावं. कारण आपलं स्वरूप आहे ते सच्चित आनंद. मग तसं जर राहायचं असेल तर आपण कास कुणाची धरायला हवी, त्या सच्चित आनंद रूप परमानंदाचीच, परमेश्वराचीच कास धरली तर आपण आनंदात होऊ शकू. याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगून पुढे जाते. महाभारताचं युद्ध झालं आणि ते सगळं युद्ध जेव्हा संपलं ना, त्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाला आधी उतरवलं रथाच्या खाली आणि मग स्वतः उतरले. दरवेळेला व्हायचं काय, युद्ध करून आले, संपलं नव्हतं युद्ध, तोपर्यंत ते काय करत, श्रीकृष्ण आधी उतरायचा आणि मग अर्जुनाला हात द्यायचा, असं घडत होतं. आणि त्या दिवशी असं झालं की युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला आधी उतरवलं आणि मग श्रीकृष्ण उतरले आणि त्यांनी वेद म्हणजे त्याचे जे वादी आणि वेद होते धरलेले घोड्याला, ते भिरकावले रथावर. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी भिरकावले त्या क्षणी रथ पेटला.
सगळा रथ पेटला आणि घोड्यांसगट रथासगट सगळं भस्मसात झालं. तेव्हा अर्जुनाला नवल वाटलं आणि अर्जुन म्हणला त्याने असं कसं झालं आणि म्हणून प्रश्न विचारला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणला, अरे एक लक्षात घे, कर्णाने तुझ्यावर वासुकी नावाचं अस्त्र सोडलं होतं. मी ते रथ जमिनीवर दाबला आणि तुझं डोकं वाचवलं. त्यामुळे तुला नाही लागलं, तुझ्या मुकुटाला लागलं. तुला नाही लागलं, लागू दिलं नाही, तू वाचलास. तसंच युद्ध काळामध्ये तुझ्यावर अनेकांनी अनेक अस्त्र शस्त्र सोडली, मी ती थोपवून धरली होती आणि तुला वाचवायचं होतं. युद्ध संपल्यावर मी तुझ्या आधी जर उतरलो असतो, काय झालं असतं? तुझ्या आधी जर मी उतरलो असतो तर भरम तुझ्याच बोलले नाहीत आणि म्हणून मी तुला आधी उतरवलं आणि नंतर उतरलो. ही गोष्ट सांगण्यापाठीमागे भूमिका एवढीच आहे. तसंच आपल्याजवळ आपली काळजी घेणारं ईशतत्व, ईश्वरी तत्व, तैसा हृदयामध्ये मे रामो, प्रत्येकाच्या अंतर्यामी ते तत्व आहेच आहे. आणि आपल्या अंतर म्हणून आपण आनंदात सुखरूप राहायला हवं आणि आहोत आनंदी. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो. ते ईश तत्व जर आपल्याला सोडून गेलं तर क्षणात आपण भस्मसात होऊ किंवा करावं लागतं. मग ते शव होतं, भस्मसातच करावं लागतं. म्हणजे किती छोटी आपल्या आनंदाला जपण्याची किती सुंदर गोष्ट, या छोटीशी गोष्ट काय खूप मोठी अशातला भाग नाही. पण कारण विचारलं अर्जुनालाही पडलं तसं आपल्याला, की असं का वाचवलंय. तसं देव सुद्धा आपल्याला अनेक वेळेला सहाय्यभूत होतो, मदत करतो आणि वाचवतो. या 3 तापांचा विचार केल्यानंतर योगशास्त्रानुसार असलेली 5 प्रकारची ज्याला दुःख आहेत म्हणूया, त्याला पंचक्लेश असं म्हणतात. योगशास्त्राचा अभ्यास आहे आणि या योगशास्त्राच्या अभ्यानुसार त्यांनी ही संकल्पना आहे. पतंजली हे योगशास्त्राचे प्रणेते किंवा प्रमुख म्हणता येईल. साधना पादामध्ये 3ऱ्या सूत्रामध्ये या सगळ्या क्लेशांचा उल्लेख केलाय. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश. हे सगळे जे आहेत ते 5 क्लेश म्हणजे खरं सांगायचं तर दुःख. मला खूप क्लेश होत आहेत असा शब्द व्यवहारात आपण पाहतो, पण तो हा शब्द जो आहे ते मूळ योगसूत्रांमध्ये आहे. आता इथे अविद्या आहे. या अविद्या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे विद्या नाही ते म्हणजे नाही, नकारात्मक असतं. अज्ञान, ज्ञान नाही ते अज्ञान, म्हणून अपूर्व, पूर्वी नव्हतं ते अपूर्व. तसं अविद्या म्हणजे विद्या नाही ती अविद्या. शब्द फोडला की अर्थ तिथेच असतो. म्हणून आपल्या मूळ स्वरूप आपलं काय आहे? मी म्हणजे शैला काळकर का? हे नामरूप मला ओळखायला दिलंय, माझं नामरूप आहे. हे नामरूप जर वगळलं तर मी सच्चिदानंद रूप आहे, पंचमहाभूतात्मक आहे, अष्टधा प्रकृतीचं. पण त्याच्या आत कशाच्या अधिष्ठानावर आहे? तर ते सच्चित आनंद रूपाच्या अधिष्ठानावर हे माझं शरीर आणि देह आहे. म्हणजे अविद्या, आपल्या स्वरूप आपल्याला ज्ञान नसतं. मी म्हणजे मला असंच समजते की मी म्हणजे ही शैला काळकरची काय शिकले, काय डोळे उंचावून आणि हात उंचावून शिकले काय. संबंध शंकराचार्य असं म्हणतात, काठी, तुमचं ज्ञान किती म्हटल्यावर काठी बुडवली तर पाणी चिकटलं ना, जेवढं तेवढं ज्ञान, ज्ञानाचा सागरात. आणि मी मात्र फुकते, मी हुशार, मी शिकले, मी अमक, मी ढमक, मी उंच, मी काळी, मी गोरी. इथे अहंकाराचं रूप असतं. अहम कारयते इथे अहंकार, ज्याचा स्वतः मला अभिमान वाटतो त्याला म्हणून अविद्या. नित्य सुंदर आणि सुखरूप असताना देह म्हणजे मी आणि हे मी धरून आहे. देह गेला आणि मुख्य सगळ्यात मला असं वाटतं, मी गेले की म्हणजे माझा देह गेला की मी जाणार. देह गेला तरी मी जात नाही, कारण मी आलेलीच नाही, देह आलाय. अध्यात्माचा अभ्यास केला तर हे कळेल की देह आलाय, ही उपाधी आली आहे आणि ही उपाधी जाणार केव्हा ना करा. उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्रायचे परिभ्रमेगा. हे कळतो, वाचतो, अभ्यासतो. म्हणून अजर आणि अमर, जे जन्मालाच आलेलं नाही, जे म्हातारं, देह म्हातारा झाला माझा पण ते तत्व नाही म्हातारं झालं माझं. ते तसंच आहे जसं होतं जन्माच्या वेळेला तसंच. कारण ते जन्माला पुन्हा नाहीच आलं. जन्माला जे आलेलं नाही ते अजर म्हणजे जे म्हातारं होत नाही ते अजर, आणि अमर म्हणजे जे मरत नाही ते अमर. असं ते जे तत्व माझ्या अंतर्यामी आहे ना, त्याच्याशी अनुसंधान साधायचंय. म्हणून अविद्या म्हणजे हे समजावून जर घेतलं की अविद्या म्हणजे काय,
जे कळत नाही ते. म्हणून त्या विरुद्ध असलेलं शरीर, त्या विरुद्ध धर्म असलेले शरीर, म्हणून म्हटलं मी नाही, म्हातारा झाला, देह झालाय, जे जे जन्माला येतं ते नाही हे पटतं. म्हणून अविद्या म्हणजे काय कळावं, जी विद्या नाही. आणि विद्या म्हणजे मला समजलं पाहिजे, अभ्यासाने समजतं. आणि मृत्यूचं भय जायलाच पाहिजे. आपल्याला भय, मागच्या वेळेला भयाचं रूप सांगितलं तुम्हाला मी, भित्री, ते सोडून द्या. मृत्यूचं सुद्धा भय गेलं पाहिजे. पण जाणारच आहे. फक्त प्रार्थना करायची, काय अनायासेन मरणम, तेही सांगितलं. अनायास चालता बोलता मरण यावं, हेच खरं पुण्याचं लक्षण आहे. आणि ते यावं. आणि म्हणून याच्यासाठी तुम्हाला 2 उदाहरणं दिली होती की नाही मला माहिती नाही, पण शरपंजरी असलेल्या भीष्माचार्यांनीही सांगितलं होतं की कृष्णा, मी कितीही इच्छामरणी असलो आणि उत्तरायण लागल्याशिवाय मरायचं नसलं तरी मरते वेळी काय माझी मानसिक अवस्था होईल मला सांगता येत नाही. तू समोर थांब, मला आठवण राहील. हे श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलेलं. तसं शिवाजीराव पटवर्धन म्हणून होतं, ते प्रायोपवेशनाने मरण घेतलं तरी त्यांना कल्पना, ते म्हणले मुलीला कासा विसरील जेव्हा कदाचित माझा, पण पाणी देऊ नकोस. म्हणजे ही अविद्या, हा जो काय अज्ञान असतं आपलं. देह जाणारच आहे. आणि देह जाणार असला तरी चंद्रशेखर गोखल्यांची एक कविता आहे की एकदा मृत्यू मला भेटायला आला आणि मी त्याला म्हटलं हॅलो, तुझीच वाट बघत होतो. तर तो म्हटलं काय माणूस आहे, आश्चर्य आहे, म्हणजे काय माणूस आहे, मृत्यूचं भयच नाही. नचिकेताला भय नव्हतं मृत्यूचं अजिबात. म्हणून यमधर्माने असं म्हटलं की अरे, मृत्यूची वेळ आली तरी खालून पाश बांधून खेचून आणावं लागतं लोकांना वर, तू आपल्या पायाने आणलास माझ्याकडे आणि तुला भय नाही, आणि तू सांगतोयस हे तत्वज्ञान. मला सांगा की मरणाच्या वेळेला जातं काय आणि राहतं काय. किती अवघड आहे, किती आमिष दाखवली. सोडून द्या, तिथे नको जायला. म्हणून अविद्या म्हणजे जी विद्या नाही ती. अस्मिता म्हणजे आत्मा वेगळा आहे, चेतन आहे, बुद्धी त्याहून वेगळी आहे, जड आहे. पंचीकरणाप्रमाणे बुद्धी ही सत्वगुणाची आणि तेज तत्वाची आहे, तरी सुद्धा मी म्हणजे ती नाही. माझी बुद्धी, आपण काय म्हणतो, नाही माझी हल्ली बुद्धी काम करत, चालत नाही. जे जे माझं ते मी नाही. माझं मन, माझं शरीर, माझी बुद्धी, माझा हात, माझा देह, जे जे माझं ते मी नाही. त्या व्यतिरिक्त मी जी आहे, म्हणजे मी बुद्धीला आत्मा समजते आणि ती अस्मिता. चुकीचं समजणं ही अस्मिता आहे. अस्मिता शब्द पुष्कळ वेळेला व्यवहारात आपण चुकीचा वापरतो. ती माझी अस्मिता दुखावली, काय अर्थच नाहीये काही त्याला. पण अस्मिता शास्त्रशुद्ध शब्द आपण जर बघितलं तर चुकीचा समज करून घेणं याला अस्मिता असं म्हणतात. म्हणजे मी सच्चित आनंद रूप असताना सुद्धा, जीवनाचा केंद्रबिंदू तिथेच असताना सुद्धा मी खोटी मी केंद्रबिंदू ठरवते. मी म्हणजे मला नाव आणि रूप असंच वाटतं. शास्त्रामध्ये आपल्याला हे सांगितलंय की नामरूप मान्य आहे, आपण दिसतं आपल्याला ते नामरूप, त्या नामरूपाच्या पाठीमागे आहे अस्ति भाती प्रिय, आणि त्याच्या पाठीमागे आहे सच्चित आनंद, आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. ते समजावून घ्यावं, सोडून द्यावं. पण मग आपण किती अहंकार, मी उंच, मी बुटकी, मी काळी, मी गोरी, मी शिकलेली, मी नाही शिकलेली वगैरे, सगळी माझ्याशी मी आला की ते आलंच सगळं. आणि ही जी आहे अस्मिता, म्हणून आपण समजणं हा जो भाग आहे तो मी आहे काय सच्चित आनंद रूप, आणि मी समजते काय माझी बुद्धी तीव्र आहे, तैलधारा आपणच. बुद्धी ही दिलेलं देणं आहे दैवानी सगळ्यांना, ती वापरली पाहिजे आपण घासून पुसून रोज त्याच्यावर हात. आता अध्यात्मशास्त्राचा सुद्धा अभ्यास पुन्हा पुन्हा का करायचा, तांब्याचं भांड जसं रोज हात फिरवला ना तर लखलखीत राहतं, तसंच आपली ही जी बुद्धीवरची जी आहे पोट ती चढलेली ना, रोज दरवेळेला वारंवार जर हात फिरवला त्याच्यावर तर ती लखलखीत राहील आणि ती मला उपयोगाला येईल. कशासाठी, सच्चिदानंद रूपापर्यंत जाण्यासाठी. मूळ उद्देशच ते आहे की जीवभाव सोडून शिवभावापर्यंत जायचं, म्हणजे देहभावापासून आत्मभावापर्यंत, आणि ते माझ्या जवळच आहे, माझं रूप आहे. मग तिथे जायला मला अडकाठी काहीच नाही. अडकाठी असली तर माझी मुलगी चुकीच्या विचारांची आहे, आणि ते मी चुकीचे विचार करते. ते बरोबर विचार करणं, ह्याच्यासाठी परमार्थ विज्ञान, परम अर्थ विज्ञान परमश्रेष्ठ आहे. ते परम म्हणजे श्रेष्ठ, परमपूज्य, परमश्रेष्ठ, परम सद्गुरु, हे परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. आणि परम परम अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य, परमार्थ विज्ञान, आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, विज्ञान
सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी सिस्टीम इज अ सायन्स. आता हे काय करतोय आपण? सिस्टमॅटिक अभ्यास करतोय या सगळ्याचा, की पंचक्लेश म्हणजे काय, त्यात किती भाग असतात, हे सगळं विचारात घेऊन आपण लक्षात घ्यायचं मी काय आहे, सच्चिदानंद रूप, इथेच लक्षात घ्यायचे. पुढचा भाग जो आहे तो राग. अविद्या आहे, अस्मिता आहे, राग. राग म्हटलं की आपल्याला क्रोध असं वाटतं. विराग शब्दामध्ये सुद्धा रागच आहे, अनुराग शब्दामध्ये सुद्धा रागच आहे. राग शब्दाचा खरं म्हणजे आपण व्यवहारात वापरतो राग, तो क्रोधासाठी ते अगदी विरुद्ध अर्थाने वापरतो. व्यवहारात आपण खूप चुकीचे शब्द वापरतो. तशाच तऱ्हेनं राग म्हणजे प्रेम, आणि ही प्रेम म्हणजे आसक्ती, आणि ही आसक्ती आपल्याला असते या देहाबद्दल. ही देहाबद्दल आपल्याला जगाबद्दल प्रेम निर्माण होतं, आसक्ती निर्माण होते, आणि आसक्ती निर्माण होते आणि देहाला सुखाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देहाला सुख देणाऱ्या त्या कल्पना सगळ्या गोड वाटायला लागतात, बऱ्या वाटतात. आणि आपल्याला ज्याच्या ज्याच्या गोष्टीपासून सुख मिळतं, सुख झाल्यासारखं वाटतं. मागच्या वेळेला हा विषय झालाय, कितीतरी विषयांपासून मला सुख, 3 गोष्टी सांगितल्या, विषयांपासून सुख मिळतं पण ते तात्कालिक आहे, तात्पुरतं आहे, ते टिकणारं नाही. आणि त्या पदार्थाविषयी आपल्याला प्रेम वाटतं. कशा कशाविषयी प्रेम वाटतं? सगळ्या विषयांपासून प्रेम वाटतं आपल्याला. खाऊन चहा पिऊन वाटतं की नाही सांगितलं, पण तिथे आत्मसुखच, ज्या ज्या क्षणी विषयांचं सुख मी अनुभवते त्या त्या क्षणी आत्मसुखच प्रगट होतं. मला मात्र वाटतं ते विषयाने दिलं. हा विषय आपला मागच्याला झालाय, पुनरावृत्ती त्याची करत नाही, म्हणून त्याला राग असं म्हणतात. प्रेम आपल्याला असतं की नाही प्रेम? कशा कशाबद्दल प्रेम असतं? सगळ्या विषयांबद्दल प्रेम असतं, आणि ते प्रेम हवंसं वाटतं. आणि तो जो प्रेमाचा भाव असतो तो असताना, म्हणून लक्षात असेल की राग, प्रेम म्हणजे राग. विरागचंही सांगितलं, राग म्हणजे प्रेम, विराग म्हणजे प्रेम नसणं, आणि वैराग्य म्हणजे प्रेम आणि आसक्ती नसलेली अवस्था. आपण अनासक्त राहिलं पाहिजे. आपण प्रपंचात आसक्त राहतो, हे माझं, ते माझं, ते माझं, हो सगळं माझं, पण जे जे माझं ते ते मी नाही. लगेच मनाला बजवायचं, जे जे माझं ते ते मी नाही. मग आपण अनासक्त झालो तर हे होईल की नाही. म्हणून रागाचा अर्थ प्रेम असा आहे, आणि हे पदार्थाविषयी प्रेम वाटू लागतं, त्याला कुठल्याही पदार्थाविषयी त्याला राग असं म्हणतात. पुढचा शब्द आहे द्वेष. द्वेष म्हणजे नकोसं वाटणं. ज्या ज्या गोष्टी वेळी देहाला सुखवणाऱ्या नाहीत त्या नको असं वाटतं, ते नको. देहाला सुखावणारं जे नाही ते नको, त्याचं आपल्याला त्रासदायक वाटतं, नको वाटणं, तिटकारा वाटणं, त्याचा संताप येऊ लागणं, ह्याला द्वेष असं म्हणतात. वाटतो ना, म्हणून म्हटलं आपल्याला जीवनामध्ये सुद्धा काय पाहिजे, सगळं सुखकारक पाहिजे. एक गमतीशीर लक्षात असेल की मागच्या थोडा विषय झाला, आपण आणखीन सांगते की आपल्याला सगळं सुखकर वाटत हवं असतं, पण मुळामध्ये हे कुणाला सुखकारक हवं असतं? देहाला किंवा मनाला. पण मूळ मी जर सुखरूपच असेल तर जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे, शक्य आहे की नाही? पण आम्ही तिथे जात नाही. 5वा जो ह्याच्यातला क्लेश आहे, दुःखाचा भाग, तो अभिनिवेश असं त्याला म्हणतात. हाही शब्द आपण व्यवहारामध्ये चुकीचा वापरतो. तिच्या बोलण्यात केवढा अभिनिवेश, अभिनिवेश अजिबात नव्हता हा बोलण्यामध्ये. म्हणजे काय, काही कळत नाही. व्यवहारात शब्द आपण बिनधास्त वापरतो. परमार्थामध्ये सुद्धा आपण पाहिलंय की माझ्या अपरोक्ष तू ही गोष्ट का केलीस. अपरोक्ष शब्दाचा असा नाही, अपरोक्ष म्हणजे साक्षात. अभ्यास केल्यानंतर कळलं की अरे अच्छा, याचा अर्थ असा नाहीये, आपण चुकीचं वापरत होतो. तसं अभिदेह म्हणजे मी, आणि देह गेला की मी जाणार असं वाटतं. त्यामुळे मृत्यूचं जे भय आपल्याला वाटतं ती भयाची परिसीमा आहे, महाभय असंही त्याला म्हणतात. हे महाभय याला अभिनिवेश असं म्हणतात. हे जे महाभय आहे, असे अय्यंगार ह्याला काय म्हणतात, मृत्यूची भीती. कशामुळे मृत्यूची भीती वाटते? आपल्या जीवनामध्ये आपल्यावर अत्यंत आपलं प्रेम असतं आणि त्यामुळे मृत्यूचं भय आपल्याला वाटतं. कुणी याला अभिमान असंही म्हणतात. म्हणून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ही सगळी जी दुःख आहेत या 5 कारणांनी निर्माण झालेली आहेत, आणि ही सगळी देहाशी निगडीत आहेत, दिसत आहेत. आपलं मूळ स्वरूप आपण विसरलो, आणि ते मी परमेश्वरापासून वेगळा राहतो, आणि वेगळा वाटल्यामुळे, वेगळा राहतोच असं नाही, वेगळाच वाटतो, आणि त्यामुळे जगाबद्दल अत्यंतिक प्रेम वाटतं. जगातली म्हणजे जगासंबंधी. आणि मग ही मुळात एक लक्षात येईल, अविद्या आणि अस्मिता ही बुद्धीच्या क्षेत्रातली येते.
आणि रागद्वेष ही मनाच्या क्षेत्रातली एक वृत्तीमुळे निर्माण होते. राग कोणाला येतो? सांगितलं मगाशी मी, मनाला येतो. आपण जिवंत राहावं ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. कुणाला म्हणावं असं वाटतं? नाही नाही, डॉक्टर काही करा आणि मला वाचवा. कुणाला वाचवायचं? देहाला. शक्य आहे तेवढं वाचवणारच आहे, पण ते होत नाही. म्हणून ध्यान धारणा मार्गाने सच्चित आनंद रूप सोहम ओळखणं आणि अद्वैताचा अनुभव घेणं हा यातनं सुटण्याचा मार्ग आहे. ही जी दुःख आहेत, पंचक्लेश, याच्यातनं सुटण्याचा मार्ग काय आहे? केनोपनिषद आठवायला लागेल, किंवा याचे अनेक उपनिषदांमध्ये येणारा हा ध्यानाचा जो मार्ग आहे. ध्यानामध्ये आपण काय करतो? हळूहळू देह विसरतो. देह विसरायचा आहे. आधी मुळामध्ये देह शांत करायचा आहे, स्थिर करायचा आहे. त्याच्यानंतर मन शांत करायचंय, त्याच्या अंतर्यामी असणारं देहाच्या. देहच शांत होत नाही अर्धा तास शांत बसा म्हटलं तर. शवासनामध्ये सांगतात इदं न मम, हे माझं नाही, इथेच ठेवायचं आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला ते होत नाही. म्हणून देह म्हणजे मी नाही, देह शांत करायचा आहे, मन शांत करायचं आहे. आणि मन शांत झाल्यानंतर विचारांनी, म्हणून विचार पुन्हा कोण करतं? हाही विचार येईल, पण साधनेच्या मार्गासाठी हा विचार करायला लागेल. म्हणून केनोपनिषद आठवतं, मला डोळ्यांनी दिसतं असं वाटतं, पण डोळ्यांनी दिसत नाही. डोळ्याच्या पाठीमागे जो डोळा आहे, जो गोलक आहे, जे चैतन्याचं केंद्र आहे, त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला दिसतं. मागच्या वेळेला तो विषय झाला की समोरची ओळखीची व्यक्ती मी बघत होते आणि बघत नव्हते, बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी हा विषय झाला. पण तसं प्रत्येक बाबतीत कानाला माझ्या ऐकू येतं, पण ही सुपली आहे हो, ही फक्त सुपलंय हे ऐकायला. त्याच्या पाठीमागे कानाचा कान, केनोपनिषदात हा विषय येतो, काही श्लोकांमध्येच येतो. ते कानाचा कान, डोळ्याचा डोळा, नाकाला माझ्या गंध येतो, जिभेला माझ्या चव कळते, त्वचेलाही माझ्या सुख कळतं. कुणामुळे? जे चैतन्य तत्वात माझ्या अंतर्यामी आहे, त्या चैतन्यामुळे मला हे सगळं कळतं. तेच चैतन्य तत्व नसून, म्हणून व्यावहारिक 5 गोष्टींनी हे जे पंचक्लेश आहेत ना, यांनी त्रासदायक आणि गुंतागुंतीचं होतं. पण सोहम साधनेने मी कोण आहे? सहा अहम, ज्याच्यामुळे हे सगळं मला अनुभवता येतं ते मी आहे. जिभेचं सुख असू दे, नाकाचं, हे सगळं जे आहे पंचसाधनांचं सुख, ते ज्याच्या सत्तेवर, ज्याच्या अधिष्ठानावर मला अनुभवता येतं ती मी आहे, सोहम. असंच आपण विचार केला तर निराश करता येईल नाही या पंचक्लेशांचा. पंचक्लेश आहेतच, त्याचा निराश म्हणजे पुन्हा बाधित करता येईल. असतील, होणार आहेत ते, पण त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. असं केलं तर होईल. म्हणून या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल, ही जी दुःख आहेत ना, 5 क्लेश सांगितले, व्यावहारिक नाही, याचं निराकरण काही प्रमाणामध्ये होतं, पण त्यामुळे दुःखाची कायमची निवृत्ती होत नाही. कायमची निवृत्ती झाल्याचं आपल्याला दिसत नाही कोणाची झाली आहे असं. तरी दुःख जी आहे ती सुख, मरणकाळचं दुःख संपलं तरी पुन्हा जन्माला यावंच लागतं ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. शक्यच आहे, म्हणजे मृत्यूचं दुःख आलं तरी ते येणारच आहे. म्हणून दुःखाचा समूळ किंवा आत्यंतिक निवृत्ती करणारा व्यवहारामध्ये उपाय उपलब्ध नाही. यासाठी परमार्थ मार्गाचीच कास धरावी लागते. परमार्थ मार्गाचीच कास धरायला लागते. त्यामुळे आत्मज्ञानी जीवनमुक्तासंबंधी समर्थ असं म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. मी ते एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून पाहते किंवा करू शकते की व्यवहारामध्ये याचा उपयोग नाही. मगाशी मी म्हटलं विराग किंवा वैराग्य किंवा अनासक्ती होतं काय? मृत्यू आणि मुक्ती. आपल्याला मुळामध्ये करायचंय काय? मुक्तीच्या मार्गाने जायचंय. मुळामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? मृत्यूनंतर नाही, मुक्ती आहे. कशापासून मुक्ती? तर बंधनांपासून. बंधनं कशाची असतात? तर विषयांची. याच्यापासून मला मुक्ती मिळवायची. मग मुक्ती आणि ज्याला आपण मुक्ती आणि मृत्यू यात काय फरक आहे? नक्की नक्की काय? अगदी सोपेपणाने सांगते की आपल्या मना अनेक वासना असतात. हे हवं, ते हवं. आयुष्यभर आपण हवं हवं हवं, काय हवं हवं आणि नको याच्यात जातो. मुळामध्ये ठराविक वयानंतर ही हळूहळू जी आहे ही इच्छा वासना ही कमी व्हायला हवी. वासनांची जी ओढ आहे आणि वासना हळूहळू प्रयत्नपूर्वक, कारण ते नाशवंत आहे सगळं, आपण बघितलं.
त्या निमित्तानं मला आत्मसुखच प्रगट झालं चहाच्या निमित्तानं. म्हणून अशी काही साधना मी करायला हवी की जेणेकरून मन चित्त बुद्धी अहंकार शांत होईल आणि आत्मसुख माझ्या अंतर्यामी आहेच ते प्रगट होईल. त्यासाठी मी प्रयत्न करायला हवा. आणि तो केला तर हळूहळू मी मुक्त होईल त्याच्यातनं. मुक्त म्हणण्यापेक्षा त्याच्यापासून हळूहळू शांत होईल की ठीक आहे, असोशी नाहीच, अमुक एक गोष्ट जीवनात हवीच. समर्थ पुन्हा मनाच्या श्लोकात असं सांगतात, आस जरूर असावी पण आसेचं रूपांतर ध्यासात आणि ध्यासाचं रूपांतर मिळेल त्या मार्गाने मिळवणाऱ्या हव्यासात होत नाही ना, याची काळजी मी घ्यायला हवी. म्हणून मी म्हटलं हवं ठीक आहे, पण कितीपर्यंत, मर्यादेपर्यंत, किती वयापर्यंत हवं जिभेला सुद्धा. एका म्हातारीची गोष्ट अशी आहे की म्हातारीने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केलेली होती आणि म्हणून तिच्या लक्षात जेव्हा आलं आपला मृत्यू जवळ आला तेव्हा घरातल्या नातेवाईकांना बोलवलं आणि सगळ्या नातेवाईकांनी त्या घरातल्या सुनेला सांगितलं, आज सगळं माझ्या आवडीचं कर, मला जे जे आवडतं ते ते कर. आणि त्या जिभेला आणि मनाला म्हणली, आयुष्यभर खाल्लंस, तुझी तृप्ती नाही का झाली, आता कर, पुन्हा वासना ठेवू नकोस. अमुक एक हवंय म्हणून पुन्हा इच्छा ठेवू नकोस, घाल तिला खायला. आणि परत नाही इच्छा ठेवता, परत नाही का, तर ती इच्छा जर ठेवली तर पुनरचित जनन आलंच. कारण वासनेचं जर वासना शिल्लक राहिली तर पुन्हा जन्म येतोच कुठलीही. म्हणून आपल्याकडे मृत्यूच्या वेळेला माणसं सांगतात की मृत्यूच्या वेळेला काय म्हणेल ते द्या, वासना नको राहायला, म्हणजे मुक्त होतील कदाचित. वासना राहिली शिल्लक तर नक्की जन्म आहे तो नको. म्हणून आपला उद्देश काय आहे, मुक्ती. कशापासून, विषयांपासून. मग ही जर हवी असेल तर हळूहळू वासनांचा हे कोणी करायचं. आणि समोरच्या व्यक्तीने आता तू खाऊ नको असं नाही, मी माझं परमार्थ हा मी माझ्यासाठी आणि मीच करायची गोष्ट आहे. दुसऱ्यांनी केला की नाही आणि तपासणी करण्याची सुद्धा नाही की माझी कर्मी झाली आहे की नाही, असोशी अमुक एक हवं, असंच हवं, हे कमी झालंय की नाही. आणि हेच असेल, ही जर हळूहळू वासना कमी झाली तर आपलं आयुष्य जेवढं आहे ते हळूहळू हळूहळू ही इच्छा वासना कमी जर झाल्या तर जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माणूस जगतोच. पण वासनांचा क्षय जर झालेला असेल तर पुढचे श्वास आले तरी वासना क्षय झालेला असल्यामुळे पुढचे श्वास आले तरी ते श्वास मिळेपरी मिळाले आहेत तिथपर्यंत जन्म आहेच. पण ते श्वास संपले तरी वासनांचं गाठोडच नसल्यामुळे मुक्ती, तिथे मुक्ती उभी आहे हा माळ घालायला. पण आमचं काय होतं की वासना, श्वास संपले तरी वासना संपतच नाहीत. आणि असं झालं की पुन्हा जन्म घेणे लागे वासनाचे संगे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे आलंच. म्हणून वासना क्षय करायचा. म्हणून मुक्ती कुठे आहे तर जिथे वासना संपल्या तिथे श्वास असले तरी जीवन आहे पण तो मुक्त होणार आहे. जनक राजा जीवन असताना, राजा असताना जीवन मुक्तच होते. आणि मरण कुणाला आहे तर ज्यांच्या वासना शिल्लक आहेत, त्यांचे श्वास आले की मरण येणारच आहे. पण थोडं वासनांचं घेऊन पुढचं जन्म म्हणजे ते नको ना. म्हणून मुक्त व्हायचं, हा देह मनुष्य देह मिळालाय आणि ह्यालाच मुक्तीचं द्वार खुलंय. दुसऱ्या कोणालाही मुक्तीचं द्वार खुलं नाही. क्रियमाण स्वातंत्र्य फक्त माणसाला आहे. यासाठी सुद्धा पुन्हा एक गोष्ट सांगितली जाते की एका गोल ह्याच्यामध्ये, जसं ते जालियनवाला बागेत तसं मोठं हॉल आणि हे होतं, आंधळा माणूस, आणि त्याला सांगितलं की एकच दार आहे बाहेर जायचं, तू चाचपडत जा. ही गोष्ट अनेक वेळेला अनेक पद्धतीने सांगितली जाते. आणि तो चाचपडत होता, जात होता की आता द्वार आलं की मला बाहेर जाता येईल, माझी सुटका होईल, हे करत होता. पण ते द्वार आलं की दुर्दैव आणि प्रारब्ध असं की जिथे जवळ आला की पाय तरी खाजायचा, पाठीत तरी खाजायचं की, आणि हात मागे गेला की ते दार सुटायचं. पुनरपी जननम किती माहित नाही. म्हणून ह्याच्यातनं जर सुटकायचं असेल तर हे आपल्याला या मनाच्या वृत्तीमुळे हे होत असतात. ध्यानधारणा मार्गानेच हे शक्य आहे. म्हणून ध्यान शिकायचं, ध्यान करायचं, ध्यान शिकायचं. याच्यासाठी आधी शरीर शांत, मन शांत, मग ते ध्यानाकडे लागेल कदाचित, आणि लागलं तर बरं वाटेल. मुळामध्ये मी जर म्हटलं मला ध्यान लागतं आणि माझं साधलं 2 तासाचं ध्यान आहे तर 100% खोट आहे. कारण ध्यान ही सांगण्याची गोष्टच नाहीये. मी नक्की ध्यान लागतंय म्हटल्यावर माझं 100% लागत नाही. कदाचित एखादा म्हणत असेल नाही मला अजून जमत, तर कदाचित, कारण ते फ्रॅक्शन ऑफ सेकंद साधणारी गोष्ट आहे, तासन तास ध्यान लागणारी गोष्ट नाही. काही वेळच लागते. पण ते जे लागतं, तो जो आनंद अपरिमित मिळतो, तो आनंद जर कोणी घेतला असेल
म्हणून व्यावहारिक या 5 गोष्टींनी जीवन अतिशय त्रासदायक आणि गुंतागुंतीचं होतं. पण सोहम साधनेनी, ध्यान साधनेनी या क्लेशांचा निराश करून माणसाला ज्याच्याकडे जायचंय, ज्या नित्य नित्य प्राप्त आनंदाकडे जायचंय. कारण नित्य प्राप्ताची प्राप्ती असंच त्याला म्हणतात, कारण ते माझं सच्चिदानंद रूप माझं कायम प्राप्तच आहे, मला आनंद स्वरूपच आहे मी. पण तरी सुद्धा मी मात्र व्यावहारिक नाही, म्हणून हे करायला हवं. संत आहे तुकाराम महाराज स्वामी म्हणतात की आनंदाचे डोही आनंद काय होतं असं त्यांच्यापाशी त्यांनी म्हणायला. काही नव्हतं, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान असं म्हणणारे काय होतं, पण आनंद, सगळं जीवन आनंद आहे, काय दुःख औषधालाही नाही हो माझ्याजवळ असं म्हणणारे तुकाराम महाराज. म्हणून लक्षात असं येईल की ह्या बाबतीमध्ये षड्रिपू आपले जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, सूड, ह्याचा विचार देहापेक्षा सुद्धा अतिशय बलवान आहे. देह जरी बलवान असला तरी हे जे षड्रिपू आहेत, म्हणूनच त्यांना षड रिपू असं म्हणतात. आणि तत्वज्ञानाने एकच होतं. तत्वज्ञान जे झालं की कळलं आपल्याला की जीवाला काय दुःख देतं हे कळतं आणि त्याच्यातून येतं. म्हणून मत्सर स्वा कोणाची तरी सत्ता, संपत्ती, दर्प, कोणाबद्दल कशासाठी वाटतो मत्सर? पुन्हा सांगतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचं. सर्वेश्वर पूजनाचं वर्म आपल्या हाताशी दिलंय, मत्सर नका करू, द्वेष नका करू. काही करू नसताना म्हणजे एकच होतं असं की आपल्याला जे मिळतं नाही ते त्याच्या प्रारब्धाचं फळ असतं. मला आता जे मिळालं ते माझ्या प्रारब्धाचं फळ आहे, पूर्वसंचित जे होतं त्याच्याप्रमाणे मला मिळालंय आणि ते पूर्वकर्मानुसार आहे, ते नियोजित आहे, ते ईश्वर देतो. तो नियोजन करण्याचं काम तो करतो, तो काही पार्शल नाहीये, तो माझ्याच पूर्वकर्माचं फळ देतो. पण मला असं वाटतं मात्र की मला हे असं हवंय, म्हणजे मला अपेक्षित वेगळं असतं आणि मला नियोजित वेगळं असतं. पण नियोजित जे आहे ते नियोजितच मला मिळणार आहे, अपेक्षित नाही. मग अपेक्षाच ठेवू नये ना, जे नियोजित आहे तो. आणि म्हणून ईश्वर हा श्रद्धेचा विषय आहे. प्रारब्धाच्या संदर्भामध्ये तो कठोर नाही. ईश्वर आपलं प्रारब्ध हे आपणच घडवलेलं असतं. माझ्या कर्माचं मला फळ मिळतं, माहित नाही संचित किती होतं. त्या संचितातनं जी फळं परिपक्व होतात भोगायला त्याला प्रारब्ध म्हणतात आणि ती ह्या जन्मामध्ये भोगायला लागतात. हे जर आम्ही करणार असलो आणि ते जर मी लक्षात घेतलं, म्हणून तो अन्याय नाही, आम्ही श्रद्धा ठेवली, ठीक आहे. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत आत्ता माझ्या वाट्याला जे आलेले आहे. म्हणून पुन्हा यांची आपण गदिमांची प्रार्थना म्हणतो सद्गुरूंची, त्याच्यात सुद्धा लिहिलंय विहित कर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती. विहित कर्म करताना हे हवं म्हणून नाही, निष्काम. आणि असं केलं की होतं. म्हणून साधना केली, हा विचार केला, अशा तऱ्हेचा विश्वास जर ठेवला की जे माझ्या भल्याचं आहे, माझ्यासाठी योग्य तेच परमेश्वराने मला दिले. म्हणून अगाजयाचे विहित हेच आपण ठेवलं. अगाजयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. आपल्या प्राचीन ऋषींनी, संतांनी आणि प्रज्ञावंतांनी आपल्या सुखासाठी जगावेगळा मार्ग धरला आणि त्या मार्गावर अनेक प्रयोग केले आणि हे सखोल करून चर्चा केली. असा सुखाचा शोध लागला. उपनिषद हे त्या तपश्चर्येचं फळ आहे आणि ते त्यांनी आपल्याला दिलंय, सहज उपलब्ध करून दिलंय. पण ते आम्हाला निश्चित दिशा आणि देतं. पण आम्ही काय करतो, आम्ही ते घ्यायला जात नाही. बाबा आपल्याला नाही कळणार, उपनिषद माझ्या आवाक्यातली गोष्टच नाही. कोण म्हणलं? पोटात शिरलं त्याचं बोट धरलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, करता येतात. म्हणून ह्याच्यामध्ये एक गोष्ट असे दिसते, विठू माझा लेकूर वळा संगे गोपाळांचा मेळा. हा सगळा प्रकार त्यांनी आपल्या ह्या 5 क्लेशांच्या संदर्भामध्ये विस्तृत केलेला आहे. आणि हे सगळे संत जे आहेत ते ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, आम्हाला सुखाची दालनं खुली करून देतात. क्लेश प्रत्येकाला आहेत, फक्त त्याला ओव्हरकम किंवा त्याच्यावर येण्यासाठी आपण अध्यात्माचा अभ्यासच केला पाहिजे. आणि हा अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठीच परमार्थ विज्ञान. आणि हे कोण देणार आहे? तर मुळामध्ये हे संत देणार आहेत. संत कुठून देणार आहेत? तर हे अध्यात्मशास्त्रामध्ये वेदांमधून आलेलं आहेच, शास्त्राधिष्ठितच आहे. ते संत आम्हाला सोप्प करून सांगतात. कच्चे गहू खाण्याची ताकद सगळ्यांच्या अंगात नाही. ते कच्च्या गव्हाचा रवा काढतात संत, त्यात काजू बेदाणे घालतात, ते सगळं घालून हातामध्ये देतात. आता तरी घ्या,
आणि तरी आम्ही म्हणतो, याला समर्थ करंटे म्हणतात, की तरी आम्ही जर म्हणत असलो आम्हाला नाही जमणार. म्हणून हे जे आहेत कुणालाही चुकलेले नाहीत क्लेश, पण ते क्लेश त्याच्या बाहेर येणं, त्याच्यावर जाणं. म्हणून ध्यानधारण व्यवहाराच्या पातळीवर ह्याला उत्तर नाही, उपयोग नाही, तर अध्यात्मशास्त्रात किंवा परमार्थशास्त्रात याच्यातच त्याला उत्तर किंवा दिलासा मिळू शकतो. आणि ह्याची कास जर आपण धरली तर हे मिळू शकेल. आयुष्यभर 3 ईशणांच्या मागे लागायचं नाही, आणि ईशणांच्या मागे लागतो श्रेयसाच्या मागे. प्रेयस आणि श्रेयस सांगितलं, प्रेयसाच्या मागे लागतो. नाही, श्रेयस्कर काय आहे मला, तर मी आत्ता शांत होणं आवश्यक आहे. मी कोण आहे? छोटा शंकराचार्यांचा शंकर अवतार विचारतो, कोहम कुत आयातः, आणि मनोबुद्धी अहंकार चित्ताने, आणि आम्ही मात्र मी म्हणजेच मन, मी म्हणजेच बुद्धी, विचार येऊन गेला की आपण त्यालाच मी समजतो. हा चूक जो आहे, अविद्या आहे, अस्मिता आहे, अभिनिवेश आहे, हे पंचक्लेश आपण बघितले. आता आपण पाहिलंय सुखाचा शोध बोध बघितलाय, पण सुखाचे प्रकार, तेच सुखाचे प्रकार जे मी मागच्या वेळेला तुमच्याशी बोलले, की सुख आपल्याला कुठून कुठून मिळतं. सुख हा माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कुठून कुठून मिळतं? विषयातनं सुख मिळतं आपल्याला असं वाटतं. सुख विषयातनं मिळतं, झोपेतनं गाढ झोपेमध्ये मिळतं, आणि तिसरं म्हणजे आपला आत्मा सुखरूप आहे, हे सगळ्यात खरं महत्वाचं आहे. विषयातनं सुख मिळतं की नाही? मग ह्यातलं काय सुख आहे, सुखाचे प्रकार काय आहेत, ते थोडक्यामध्ये आपण बघूया की खरंच सुखाचे काय काय प्रकार असू शकतात. विषय सुख इंद्रियांच्या मदतीनं किंवा इंद्रियांच्या उपयोगाने, हे 5 ज्ञानेंद्रिय यांच्या हे 5 उपप्रकार आपल्याकडे आहेत. एक आहे रससुख. रससुख म्हणजे पिण्याचे पदार्थ, चोखण्याचे पदार्थ, चर्वणाचे पदार्थ, चाटण्याचे पदार्थ, हे सगळे जे आहेत, अगदी आईस्क्रीम पासून सगळं, सरबत, चहा. आईस्क्रीम काय आहे? चोखून खातो आपण, कांडी, आणि हे करत असतो. कुल्फी आईस्क्रीम वगैरे. ऊस आहे, चपाती आहे चर्वणाचे, मेतकूट आहे चाटून खातो, मेतकूट आहे, लोणचं, चटणी, जी काय आहे ते चाटून, म्हणजे जिभेला चाटून. ह्याच्यात किती बारकाव्याने विचार केलाय बघा, की रससुख ते आहे. दुसरं शब्दसुख आहे, ध्वनी ऐकणं, कानाने संगीत ऐकताना बरं वाटतं, दुसऱ्यांनी प्रिय व्यक्तीचं बोलणं ऐकणं बरं वाटतं, कुणी आपली स्तुती केली तर बरं वाटतं. हे काय आहे? हे शब्दसुख आहे. शब्द म्हणजे ध्वनी, हा कानाचा विषय आहे. म्हणून सुखाच्या प्रकारातही विश्लेषण केलंय की ते शब्द सुख आहे. गंध आहे, वास आला की काय हो, जुईच्या फुलांचं असोसिएशन इतकं पक्क आहे लहानपणापासून, कुठूनही जुईच्या फुलाचा वास आला की जातो मन तिथे, कारण एकच आहे. म्हणून अत्तराचा सुगंध असेल, फुलाचा असेल, उदबत्तीचा असेल, इत्याशीमुळे जे मिळतं ते गंध सुख आहे. किंबहुना पदार्थाचं सुद्धा आहे, अहो वास येतो, अगं बाई आज कुठेतरी खिचडी टाकली आहे, छान वास येतोय, अरे वाच कुठेतरी आणखीन कशाचा वास येते जे मला आवडतं. म्हणून गंध सुख हा जो आहे नाकाला मिळणारा. आणखीन एक सुख आहे ते रूप सुख. सृष्टी सौंदर्य दिसलं की आपल्याला बरं वाटतं. समुद्र पाहिला पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं चांदणं पाहिलं, किती गोष्ट प्रेक्षणीय इमारती पाहिल्या, शिल्प पाहिली, चित्र पाहिली, की आपल्याला हे सगळं जे आहे ते व्यक्ती, इवन म्हाताऱ्या वयात दिसणारी स्त्री. तुम्हाला एक गमतीशीर उदाहरण सांगते की मनात माझ्या आलं किंवा मी विचार केला त्याचा. असं स्त्रीचं रूप प्रत्येक वेळेला प्रत्येक वयामध्ये अतिशय प्रेक्षणीय आहे. कसं ते बघा, छोटीशी बालिका म्हणजे जन्माला आल्यावर दोन्ही बाळं सारखीच दिसतात, पण मुली थोड्याशा मोठ्या व्हायला लागल्यानंतर त्यांचं जे नटणं मुरडणं आणि त्याच्यातनं असतं ना, ते छोटी बालिका नंतर. आणि दुसरी गोष्ट असते, मुलींची भावनिक गुंतवणूक असते, त्यांचं वावर लढीवाळ असतो, भावनिक गुंतवणूक असते. गळ्यात पडणारी नात की गळ्यात पडणारं हे जे काय रूप सुख आहे असं म्हणूया, तर तिचं प्रत्येक स्थित्यंत रमणीय आहे. कसं ते लक्षात येईल? छोटी बालिका फ्रॉक मध्ये असणारी, नंतर परकर पोलक्यात असणारी, नंतर थोडीशी मोठी झाल्यानंतर होणारी, वयात येणारी, तिचं रूप तेव्हा बदलतं. जे रूपांतर तिच्यात होतं ना, त्या वयामध्ये मुलं नेमकी तेलकट, गुडघे फुटलेले, आवाज फुटलेला अशा रूपात दिसतात, पण मुली अतिशय रमणीय स्त्री ह्याच्यामध्ये दिसतं. आणि हे पाहताना त्याच्यानंतर पुन्हा लक्षात माझ्या एक गोष्ट अशी आली की ती तरुण झाल्या, म्हणजे एक स्थित्यंत होताना तर सुंदर दिसतेच, पण त्याच्यानंतर तरुणी म्हणून, वधू म्हणून, नववधू म्हणून, लग्न झालेली म्हणून, आणि नंतर गर्भवती म्हणून,
आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक 40च्या आसपास, 40 ते 45च्या आसपास लक्षात माझ्या असं आलं की कर्तृत्वाची झळाळी त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसते. आणि नंतर म्हातारपणी सुद्धा किती स्त्रिया सुंदर दिसतात हो, अतिशय छान दिसतात. असं वाटतं तरुण वयात त्या किती छान दिसत असतील. मग इथे मला आठवण ते पिकले असेंद कडूपण गेले तैसे मज. अहो हे म्हातारपणी असं जर असेल तर किती छान. म्हणून म्हटलं प्रत्येक स्त्रीचं रूप स्थित्यंतर हे अशा तऱ्हेचं रमणीय आहे हे लक्षात येतं आपल्या. मला मुलांना पुरुषांना दोष द्यायचा नाही, त्यांची वयात मधल्या वयामध्ये जे काय आहे ना ते जे होतं ते, पण स्त्रीचं प्रत्येक स्थित्यंतर अतिशय भावनिक रमणीय आणि सुंदर आहे, ते दिसतं जाणवतं. म्हणून रूप छान पाहिल्यावर बरं वाटतं की नाही, अगं केवढीची होती किती छान दिसायला लागली आहे. किंवा ही या वयामध्ये म्हणून कर्तृत्वाची 5वं स्पर्श सुख आहे. 4 सुख सांगून झाली, 5वं स्पर्श सुख आहे. म्हणजे उत्तम बैठक आहे, सोफा बसायला छान आहे. काय झालं, परवा शेजारी बसायला गेले, त्यांनी नवीन सोफा आणला, काय सुंदर हो, पण माझा सोफा मला आवडे नसा झाला आता त्यांचा सोफा पाहिल्यावर, त्यांची गाडी पाहिल्यावर. काका त्याला कितीतरी उदाहरणं देतात, लक्षात असेल. म्हणून बिछाना, त्वचेला होणारे, अंगाला मसाज मालिश केल्यानंतर होणारे सुख, स्नानामुळे, पोहण्या शब्द आला म्हणून पोहण्यामुळे, स्नानाने काय आंघोळ केली की काय बरं वाटतं. आणि पोहताना पाण्यावर जर तरंगलं ना तर काय आनंद मिळतो. त्या आपोनारायणाचं सुख खऱ्या अर्थाने वरती आकाश आणि खाली पाणी, दुसरं काही नाही अवतीभोवती. काय सुखकारक आहे हे, आनंदकारक आहे, स्पर्श सुख आहे. म्हणून लक्षात असं, उन्हाळ्यामध्ये विशेषतः पाण्याचा डाईव्ह मारला ना तर त्या पाण्याचा जे स्पर्श आहे ना तो इतका अफलातून आहे की तो अनुभवायलाच हवा. सांगून नाही कळणार, शब्दात सांगून कळला नाही आणि कळणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये सुख हे स्पर्श सुखच आहे, तेही स्पर्श सुखच. आणि ही सगळी आहेत ही जागृतीमधली 5 प्रकारची सुख माणसाला कमी जास्त प्रमाणामध्ये अनुभवाला येतात. आणि स्वप्नात काही सुखांचा अनुभव मनाला येतो. म्हणजे जागृतीतले जे घेतलेले सुख असतं ना त्याचा तो परिणाम असतो, पण तो संस्कार झालेला असतो मनावर. आणि तो संस्कार झाल्याने तो फक्त मलाच काय म्हणूया, देह आणि इंद्रिय मनाला असतो. देह आणि इंद्रियाला त्यावेळेला विश्रांती असते. फक्त मनात आपण आध्यात्मिक अभ्यास करताना विचार असा करायला हवा की स्वप्नातल्या गोष्टी कुणाला कळल्या. स्वप्नामध्ये सांगितलं होता विषय, दिवसा रात्री स्वप्नातल्या गोष्टी एवढासा पडदा तो डोळ्याचा, त्याच्यापुढे केवढी मोठी दृश्य आणि केवढं सुखकारक दिसू शकतं. कुणामुळे, स्वप्नस्थ गोष्टी आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणजे माझ्या अंतर्यामी जे आहे, अंतर्यामी जो, त्याच्याचमुळे स्वप्नातल्या गोष्टी इतक्या सुंदर दिसू शकतात. मग ही सगळी सुखच आहेत ना, आणि ही सुख आपण अनुभवतो. म्हणून लक्षात असेल की विषय सुखांच्या बाबतीत मी हा विषय तुमच्या समोर मांडला. फक्त हे सगळी विषय सुख जी आहेत ती तात्कालिक आहेत. विषय सुखाच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, ती बाधित होतात, तात्कालिक असतात, क्षणात नाहीशी होतात, टिकत नाहीत. कायम टिकणारी नाही, कायम त्याला स्वरूप नाही. पुढचं जे सुख आहे आत्मसुख, त्याचा विचार असा येईल, हे इंद्रियांचा काहीही उपयोग किंवा वापर न करता, भोगाचा विषय नसून सुद्धा, शरीराची जाणीवही नसताना सहज सुख ते मिळत नाही. ते कायमच असतं, मुळामध्ये मिळत नाही, ते असतंच, कायम असतं. आणि कायम असल्यामुळे अशा सुखाला आनंद म्हणतात किंवा आत्मसुख म्हणतात. सच्चिदानंद, जिथे आनंद आहे तिथे चित आहेच आणि सत आहेतच. म्हणून विषयांपासून सुख मिळते त्याला सुख म्हणतो. आणि जे बाहेरून येतं आपल्याला प्रयत्न करतो, पण अंतर्यामी सदैव असल्यामुळे सुख हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याला आनंद असं म्हणतात की आनंद येतो. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की आनंद जो आहे, आपल्या अंतर्यामी जो आनंद आहे तो जर असेल तर दुसरं काही करायची गरजच नाही. म्हणूनच तुकाराम आपुले मरण पाहिले मी डोळा. आता वारी चालू आहे, एका त्याच वेळची गोष्ट आहे. वारीमध्ये असणारा एक माणूस आजारी पडतात माणसं, आणि तो म्हणला ह्या परत भाग्य काय, मला जर इथे मरण आलं तर याच्यासारखं भाग्य नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगाची तर आठवण होतेच होते, पण ते म्हणले वारीमध्ये आहे मी, विठ्ठलाकडे जातोय, आणि अशा वेळेला जर देह ठेवला तर या परत भाग्य नाही, दुसरं मरणाचं दुःख तर नाहीच नाही. म्हणून सुख हे आत्म आनंद आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि कुठल्या तरी विषयाच्या निमित्तानं अंतःकरण, मन, बुद्धी, चिंता, अहंकार
हा विषय झालाय. शांत होतात तेव्हा आत्मसुखच प्रगट होतं, पण आपल्याला वाटतं सुख ते. हा विषय चहाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला दिला. दुसरं म्हणजे फार मोठं, कारण ते आत असतं. एक लक्षात घ्या, निरभ्र आकाश आहे आणि स्वच्छ पाणी ठेवलंय आपण आणि चांदणं पडलं, ते स्पष्ट आणि रेखीव असतं, दिसतं चांदणं पडलेलं शांत असेल तर. तसं आपलं मन जागेपणीच शांत झालं. कशाने? सरोवरासारखं शांत झालं. म्हणजे काय? ती मनाची धाव थांबली. शांत देहाने व्हायला हवं, मग मनाने व्हायला हवं. तर ते प्रतिबिंब अंतर्यामी असलेल्याचं पडेल आणि मला आत्मसुखच अनुभवायला येईल. खूप शांत वाटलं, शांत बसून खूप शांत वाटलं. हा जो काय भाग, हा ज्याचा त्यानेच अनुभवायचा, अनुभवायला येऊ शकेल. पण आपण स्वस्थ नसतो, स्वस्थ राहूच शकत नाही. शरीराने नाही, मनाने नाही. आणि हे धावत राहतं. आपल्याला आवडणारी वस्तू मिळाली की अल्पकाळच मन शांत होतं. किती वेळ? एखादी गोष्ट मिळाली, किती वेळ मन शांत राहतं? खरं तर विषय सुखाच्या निमित्ताने आत्मसुखच प्रगट झालेलं असतं. पण मला मात्र वाटतं त्या विषयाने मला सुख दिलं. आणि म्हणून मागच्या वेळेला मी असं म्हटलं की जेव्हा मी एखादा सिद्धांत म्हणते की सांगितला, तेव्हा तो सिद्धांत कुठेही शास्त्राचा असल्यामुळे कुठेही लागू पडतोय. मी नवीन घर घेतलं, मी नवीन गाडी घेतली, ती जुनी होते, घरही होतं. सुख नवीन नवीन असतं. नंतर अगं बाई, हे आता पडायला लागले, आता ह्याचं जग दुरुस्ती करायला हवी, मी ते पुन्हा आलं, महा पांढरा हत्ती झाला, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून तळमळ एखादी गोष्ट हवी असते. मागच्या वेळेला हा विषय मी बोललीये, प्रिय, मोद, प्रमोद. पण एकदा परत इथे आलाय म्हणून सांगते की एखादी गोष्ट शांत, आनंद आपण एकच होतं. एखादी गोष्ट आपल्याला हवी असं वाटतं आणि ती मिळाली की क्षणिक का आनंद होत नाही, त्याला प्रिय असं म्हणतात. ती गोष्ट आवाक्यामध्ये आली आपल्या की त्याला मोद म्हणतात. आणि प्रत्यक्ष उपभोगाच्या क्षणी प्रमोद असं म्हणतात. पण अशा आनंदावर तीच वस्तू जवळ राहिली तरी आनंद टिकत नाही हो सरतो. तीच वस्तू राहिली पण टिकतो का? आनंद टिकत नाही. वस्तू टिकते पण आनंद टिकत नाही. त्याचं कारण विषयामध्ये आनंद नाही, हे पक्क लक्षात ठेवायला हवं. एकदा मिळाला की मन दुसऱ्या वस्तू मागे धावतं. पैठणी घ्यायची होती, घेतली, पण एकच आहे माझ्याकडे, दुसरी हवी, तिच्या अंगावर आहे तशी हवी, आजकाल आणखीन आली आहे करणारी तशी हवी. म्हणजे हे न संपणार आहे. पण नको, मला नको असा जो विषय आला की नाही, किती वेळा नसते मी, नको, साधं बाधं बरं वाटतं. पण नाही ना हे होत. आपण धावत राहतो एका विषयाच्या. म्हणून जी मनाची चंचलता आणि अस्वस्थता आहे ना, हा ईश्वराचा खेळ आहे. हे धावणं हे सुद्धा आहे. तो म्हणतो धाव ना, एकदा हे झालं की ते त्याच्या पाठीमागे धावत राहा, म्हणजे तू परब्रह्मापाशी येणार नाहीस. चंचलता ही जी आहे, आपली अस्वस्थता आहे. पण इथे लहान मुलाची गोष्ट आहे. हे लहान मूल असतं बघा, पूर्वीच्या काळचं सांगतेय मी तुम्हाला. आई स्वयंपाकात असायची सोळ्यात आणि ते लहान मूल खेळत असायचं. ते खेळत असताना आई त्याच्याकडे वाटी फेक, डाव फेक, वाटी वाजवून दाखव, खुळखुळा दे, काय ठेवायचं ते ठेवलेलं असतं. आणि ते ठेवल्यानंतर ते मूल थोड्या वेळाने असं होतं, त्याला कुठलाच खेळही नकोय आणि काहीच नकोय, त्याला आई हवी आहे फक्त. आणि ते जे बोकड पसरतं त्यावेळेला आई म्हणते त्याचे कपडे काढा सगळे आणि द्या त्याला माझ्याकडे. काय कारण? त्याला फक्त आई हवी आहे. तसं आपल्याला होतं का? आपण एक विषयाच्या मागे धावतो, दुसऱ्या विषयाच्या मागे धावतो, खेळत राहतो, फुग्याच्या मागे याच्या मागे. ज्या वेळेला असं होईल मला हे काही नको, मला ते परमतत्व अंतर्यामी माझा जो आहे तोच मला भेटायला हवा, मग देव शोधावया गेलो, तो देवची होऊन ठेलो. देवळात गेल्यानंतर समाधीवर, समर्थांच्या, यांच्या ज्ञानदेवांच्या समाधीवर असेल, समर्थांच्या समाधीवर पाय डोकं ठेवता येत नाही. आता तिथेही ठेवता येत नाही आळंदीला. पण तिथे गेल्यानंतर जी आलंबनं आपल्याला मिळतात त्यांनी आपलं मन भरून येतं, डोळे भरून येतात. मला आठवतंय, गडावर गेल्यानंतर संध्याकाळी ती करुणाष्टक म्हणताना अनुदिनी शपथ डोळ्यात दिव्याचा झगमगाट नव्हता. खाली गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी खाली समाधीपाशी दिवे आणि वरती रामापाशी असे 10-10 दिवे लावलेले असायचे. काय दृश्य असायचो. ते सगळं म्हणत असताना मन आणि डोळे भरून यायचे. तो आनंद आहे. त्या तिथे गेल्यानंतर येणाऱ्या त्या तिथल्या आलंबनांचा आनंद आहे. असा आनंद आपल्याला कितीतरी वेळा कितीतरी व्यक्तींच्या जीव सहवासात मिळतो, कितीतरी घरांच्या सहवासामध्ये मिळतो. घेऊन बघा, हा आनंद मिळतो अतिशय. काही नाही म्हणजे खूप श्रीमंत घर हवं असं अजिबात नाही. त्या व्यक्तींची जी आलंबनं आसमंतामध्ये असतात त्याचा आपल्याला आनंद होतो.
पण आपली मनाची अस्वस्थता आणि चंचलता आहे ना, हे आपल्याला शांत राहू शकतच नाही. हा सगळा ईश्वराचा खेळ आहे, तुम्हाला खेळत ठेवणं. आपल्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे मला बाकी काही नको, म्हणून जन्मप्रणामध्ये तात्पुरता आनंद राहतो, पुन्हा जन्मचरणाच्या फिरत राहतो. आणि यासाठी पुन्हा ज्ञानदेवांची ओवी आठवते, तैसे अहम ममतेच्या लवडसवडी माते न पवती बापुडी जन्म मरणाची दुथडी डवळती ठेली. मी आणि माझं याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूमध्ये आपण जात राहतो. सगळी ओवी स्पष्ट करणं मला शक्य नाही, पण लक्षात असेल की याच्याच पाठीमागे मी आणि माझं याच्याच आयुष्यभर राहतो. आणि अंतर्यामी असताना मी तुझे आहे तुझ पाशी परी जागा चुकलासी. म्हणून ते कुठे शोधीशी, काल मागच्याला उदाहरण सांगितलं मी, जशी उसात हो साखर, तसं आपल्याच अंतर्यामी असताना सुद्धा आपल्याला तो दिसत नाही. आणि तो दिसत नसल्यामुळे अनुभवायला येत नाही, दिसत नाही म्हणून आपल्याला साधना दिली आहे, मल विक्षेप आवरण घालवा. मल घालवण्यासाठी विहित कर्म करा, वेद विहित कर्म. चांचल्य म्हणजे विक्षेप घालवण्यासाठी वेद विहित उपासना करावा. म्हणून नित्य उपासना केलीच पाहिजे. उपासना केली की चित्त शांत व्हायला मदत होईल, आणि चित्त शांत झाल्यावर नंतर आवरण दोष ज्ञानाने नाहीसा होईल. किती साध्या साध्या उपाय योजना आपल्याला संतांनी दिल्या आहेत. आणि यासाठी निस्सीम प्रेमलक्षण भक्ती, मनामध्ये प्रेम असायला हवं भगवंता संबंधी. माझ्या अंतर्यामी असणारा जो भगवंताचा अंश आहे आणि समोर जो सगुण रूपामध्ये सगुण निराकार रूपामध्ये मला दिसतोय, त्याच्या संबंधी विलक्षण प्रेम माझ्या मनामध्ये असायला हवं. मग तो कृष्णही का राम आहे. किती सुंदर अभंग दिलाय. तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, तुम्ही काही म्हणा, अल्ला म्हणा, ईश्वर म्हणा, ब्रह्म म्हणा, माया म्हणा, किंवा माया ही ब्रह्मा माया ईश्वराची नावं नाही झाली. कृष्ण म्हणा, राधेश्याम म्हणा, मिरीचा म्हणा, राम, काही म्हणाव तुम्ही, तो एकच तत्व आहे. ते तत्व दैवत्व नावाचं एक तत्व आहे. त्या तत्वाशी मी व्हायला हवं. आणि यासाठी निस्सीम प्रेम लक्षण भक्ती असायला हवी. कशी? पुन्हा पुन्हा लक्षात असं आपल्या येतं की याच्यामध्ये भक्तियोगामध्ये सांगितलंय, यथा व्रज गोपिका नाम. त्या जी गोपिका होत्या ना, त्यांना कृष्ण आपल्या जवळ आहेच. तो नाही असं कधी झालंच नाही. उद्धवाचे डोळे त्यांनीच उघडले, उद्धवला पाठवलं, म्हणून कृष्णाने मुद्दाम पाठवलं होतं. म्हणून त्या म्हणतात, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी नंदा घरचा आनंद घ्या. आनंद हे स्वरूप हे गोपिकांना कळलं न शिकलेल्या, आणि हे आपण आत्मसात करायला हवं. म्हणून ज्ञान योगाने माणसाला पूर्ण आनंद मिळतो, ज्ञान योगाने. आता ज्ञान म्हणून सुखरूप व्हायचं, सुखी व्हायच्या फंदात पडायचं नाही. सुखरूप तेव्हाच होईन जेव्हा माझं सुख कशावर तरी, म्हणजे वस्तूवर आणि कुणावर तरी, म्हणजे व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही. तेव्हा मी सुखरूप होईन, आणि सुखरूप झाले नाही की सुखानं जगू शकेन. आणि हाच होय, हे करण्यासाठी ज्ञान हवं, कळायला हवं. अध्यात्मशास्त्राचा जो आहे, म्हणून ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. मुळामध्ये लक्षात असेल त्याचाच अंश आहे मी. जी गुणवत्ता त्याच्यात आहे ती सगळीची सगळी गुणवत्ता माझ्या अंगात आहे, म्हणूनच मी त्याच्याशी एकरूप होऊ शकते. आणि त्याच्याशी एकरूप झाले की आनंदा पलीकडे काही नाही, अवघी आनंदाची सृष्टी झाली असं घडू शकेल. आणि हे असल्याने शक्य आहे. फक्त हळूहळू ब्रह्मानंदी ब्रह्मानंदी सदा डुल्लतू असं जे सांगितलं जातं, सद्गुरू कसे ते आत्मानंदात असतात. सदा ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, ते सदैव दुसरं काही नाहीच आहे तिथे. आणि आत्मानंद आणि विषयानंद यात मोठा फरक म्हणजे विषय सुखांचा वारंवार वीट येतो, आत्मसुखाचा कधीही वीट येत नाही. हा फरक आहे. विषय सुखाचा वीट येतो, आत्मा सुखाचा मात्र कधीही वीट येत नाही. याची दोन्हीची तुलना केली आहे. देह आणि इंद्रिय, ह्याच्यासाठी विषय सुखासाठी बलवान लागतात तरच ते सुख मिळतं. आत्मसुखामध्ये अशी अट काही नाही, इंद्रिय काही नाही तरी देह असतो, पण तो बाधित झालेला असतो, बाधित केलेला असतो. तुम्हाला 2 उदाहरणं देते मी. पूर्वीच्या काळातली आहेत, आत्ताच्या पण आहेत. नागपूरच्या आहेत बाई, त्या मी नाव विसरतीये त्यांचं, पण त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. आणि सबंध भाग बधीर, हे कसं शक्य आहे. आणि ते बधीर झाल्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यावर रविवार होता, डॉक्टर दुसऱ्या दिवशी ते म्हणले, आम्ही तुम्हाला ट्रँक्विलायझर ठेवून झोपून ठेवतो. त्या म्हणल्या, नका देऊ तुम्ही, नका देऊ तुम्ही. मी ही म्हणते काय, गीता म्हणते, मला ते दुःख नाही जाणवणार. हे केलं त्यांनी भगवद्गीता म्हणायला सुरुवात केली आणि त्यांना ते दुःख जाणवलं नाही. आजही त्यांच्या ह्याच्यामध्ये ते अपंगत्व आहे, पण अत्यंत सुरेख काम करतायत, कारण आत्मानंदामध्ये लीन आहेत सदैव.
म्हणून देहाचा त्रास काही होऊ दे. माणसं ज्या आत्मानंदामध्ये असली तर ती काम करतात, दिसतात आपल्याला करताना. देहाला काही होऊ दे, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव हे घडतं. आणि हे घडताना आपल्या म्हणून विषय सुखामध्ये देह आणि इंद्रिय बलवान लागतात, आत्मसुखामध्ये तशी अपेक्षा नाही. भोगासाठी विषय लागतो, विषयाची गरजच नसते आत्माने, तुलनेसाठी त्याने दिले. काही काळानंतर वीट येतो, तेच तेच गाणं ऐकून खाऊन. रोज तीच भाजी, कंटाळा आला, खातो का आपण रोज? नाही, आम्हाला रोज बदल, कंटाळा येतो. गोडी अवीट असते, आत्मसुखाची गोडी मात्र अवीट असते. आणि जास्त सखोल जो जो आपण अनुभव घेतो तो खोल, तीच तीच गोष्ट केली की आनंद मिळतो. इथे तीच तीच गोष्ट केली की वीट येते. मनाची तात्पुरती तृप्ती होते विषयानी, पण पुन्हा वासना वाढत जाते, शांत नाही होत. आणि मन शांत होतं. हळूहळू विषय सुखाची इच्छा आत्मानंदामध्ये कमी होते. विषय सुख नको, शेवटी मनाचं मन पण कमी होऊन ते सुखरूप होतं. आणि हे मन वढाय वढाय बहिणाबाईचं जसं आहे तसं ते शांत होतं, शांती मिळते. देह खूप आवडतो. देह म्हणजे मी असं वाटतं वैश्विक सुखात देहाची आसक्ती हळूहळू कमी होते. आणि मग देहाशी बोलायला लागतो की अरे तुझा गुडघा दुखतोय, मान्य आहे मला, पण त्याला काकांनी काय सुंदर उदाहरण दिलं. डोळ्याकडे गुडघ्याचं ऑपरेशन केलं की त्याला म्हणले ह्या गुडघा त्या गुडघ्याशी बोलला की अरे त्याला दुखापत झाली होती ना, त्याला केले, मग तू थोडी मदत कर ना त्याला. देहालाही आपण म्हणायला हवं, कंटाळा आलाय, कसला कंटाळा आलाय, बस कोपऱ्यात, मला नाही कंटाळा, कंटाळा मी करून. म्हणून आपण आपल्यावर देहाच्या इच्छांनी सवार होता कामा नाही, आपण देहावर आणि मनावर सवार व्हायला हवं. ते आपल्यावर सवार होतात इच्छेच्या द्वारा, नाही मी त्याच्यावर सवार व्हायला जात नाही. म्हणजे काय, जायलाच हवं. दुखू दे ना, गुडघा दुखला तरी त्याला काय लाव, उपाय कर, पण चालायला जायलाच पाहिजे. हे जे आहे, देह खूप आवडतो, पक्क वाटतं, मरण नको वाटतं, आणि नाशवंत देह आहे असं वाटतं. म्हणून अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र, शंकराचार्य जे शेवटी म्हणतात निर्वाण षटकाच्या, म्हणजे मरणाची भीतीच जाते. निर्भय होई रे मना, निशंक होई. म्हणजे मना कशाची भीती? म्हणून मी म्हटलं प्रश्न विचारायला हवा, कशाची भीती, कुणाला भीती, कशापासून भीती? आणि मरणाची भीती गेली की माणसाने जिंकलं. आणि हे महाभय ह्या अभ्यासाने जायलाच हवं. जगाचा निरोप हसत हसत घेता यायला हवा. म्हणून मी म्हटलं की काय मगाशी हे जे सांगितलं, अनायासे न मरणम, अनायासे चालता बोलता मरण यायला पाहिजे, ही खरं इच्छा असायला हवी. आधी मरणच नको असं जर झालं ते विषयाच्या संदर्भात. पुढचा जन्म माणसाचा येईल याची गॅरंटी नाही. आणि आपलं जे क्रियमाण आहे ते आपल्या क्रियमाणाच्या संदर्भामध्ये कारण पुढचा जन्म अवलंबून आहे, पण येईलच ह्याची नाही. मग तो जन्मच येऊ नये याचीच काळजी घेणं. जन्म मरण नको आता, नको येर झार, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, नको ऐहिकाचा वारा. हे काय गाणी साधी कोणी पण किती सुंदर सांगतात. आणि सुंदर सांगत असेल तर आपण त्याच्याशी एकरूप व्हायला ना, पुन्हा जन्म नाही, मरण नाही, आणि विषय सुखाचं तर प्रश्नच नाही इथे. म्हणून इथे याच्यात लक्षात असेल, परमार्थ कुठेच प्रगती नाही विषय भोगाने. आपण जर आयुष्यभर विषय भोगत राहिलो विषय सुखाच्या संदर्भात तर कुठेच नाही. पण आत्मा याच्यामध्ये, आत्मसुखामध्ये म्हणतं तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता. तृप्त, थोड्याने तृप्त होतं, खूप खाऊन होतं असं नाही. समाधान आहे, सम्यक आदान, समाधान, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे पाही, शक्य आहे समाधान मिळणं. आणि हे समाधान आपल्याला मिळवता आलं पाहिजे. वरील दोन गोष्टींच्या तुलना त्यांनी दिल्यात. आणि त्या करताना कर्तव्यनिष्ठा आणि नीतिमानता, परोपकार, ईश्वरावर आणि त्याच्या योजनेवर अगाजयाचे विहित ते ईश्वराचे, अशी असणार माणूस उत्तम स्थितीमधला मानव घडू शकतो. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बिजायते, असा उल्लेख आपल्याला दिसतो. सगळ्यात आता नंतरचा जो भाग आहे तो निद्रा सुख. निद्रा सुखेमध्ये खरं म्हणजे समाधी सुखच आहे. खरं तर देह शांत झालेला असतो, मन शांत झालेलं असतं, गाढ झोप लागली की आपल्याला सुख मिळतं. आणि नंतर आपण असं म्हणतो की मला इतकी गाढ झोप लागली होती, मला काही कळलं नाही, पण मला काही कळलं नाही हे ज्याला कळलं ती मी खरी आहे. आणि निद्रा सुखामध्ये म्हणूनच त्याला असं म्हणतात अर्धमरणच आहे ते खरं, पण त्यातनं परत जाग येते.
आणि परत जा झाले की आपण परत विषयात गुंततो. निद्रा सुखामध्ये असं होत नाही की आपण त्या आत्मसुखामध्ये गेलो आणि छान तिथेच लीन होऊन, नाही, ते होत नाही. याच्यासाठी काय होतं निद्रा सुखामध्ये, म्हणून असं म्हटलं की दुर्दैव असं आहे की आपण परत जागे होतो. परत जागेच झालो नाही तर समाधिस्थ अवस्था कदाचित. म्हणून माणसाची सगळी खटपट सुखासाठी असते. ते झोप गाढ झोप असतं, फक्त अज्ञान असतं त्याच्यात. अज्ञान असतं, कळत नाही त्याला कारण ते असं त्याला तेवढ्यासाठी म्हणतात. याच्यासाठी एक गोष्ट छोटीशी काकांनी सांगितलेली की मुळामध्ये एक बहुरूपी होता आणि त्या बहुरूपी होता त्याला कोणीतरी सांगितलं की तू सविकल्प निर्विकल्प समाधी घेऊन दाखव आणि ती घेऊन दाखवलीस तुला 1000 सुवर्ण मुद्रा मिळतील. आणि 1000 सुवर्ण मुद्रा मिळाल्या मिळतील ह्याने गेला, त्याने लावली निर्विकल्प समाधी लावली, पण त्याला ती उतरवता येत नव्हती. समाधी उतरवता येत नाही, बहुरूपीच ना तो, आणि लावली आणि त्याला अनेक शतक अनेक अनेक काय म्हणूया गेली. रघुराजाच्या कालखंडामध्ये रघुराजा येत असताना त्याला विश्वामित्र एकदा म्हणाले की अरे ती इथली पायरी जे इथला जो दगड आहे जरा हळू काढ. सावकाश काढला तो 2 बहुरूपी तिथे बसले होते आणि बहुरूपी तिथे बसले होते. विश्वामित्रांनी त्यांची समाधी उतरवली. उतरवल्या क्षणी ते काय म्हणले असतील तर 1000 सुवर्ण मुद्रा कुठे आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष शतकानुशतकन पिढ्यानपिढ्या असलेला सुद्धा संस्कार जो होता, मी अज्ञान कुठे दाखवतेय. आपण झोपताना आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात, काही वेळेला अतिशय काही कळत नाही आणि शांत झोप लागली. म्हणून म्हटलं शांत झोप लागणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. ती लागली की आपल्याला नंतर काही आठवत नाही, पण ते अज्ञानात असतं. ते जर ज्ञानात झालं तर ती साधना घडू शकेल. आणि साधना हे कधी अशात साधेल, मग ते ध्यानामध्ये साधेल की जागृती होती ती गेलीये, मन शांत, शरीर मन झालंय, मन शांत झालंय आणि मन शांत झाल्यानंतर जी अवस्था येते त्या मूळ भूमिकेशी आपण जातोय. ध्यानाचे किती प्रकार सांगितले जातात, कसं जाता येते, त्याच्याशी कसं तद्रूप व्हायचं. आणि ते झालं तर तिथून यद्गत्वान परंतत्वे तद्धाम परमं भम, एकदा गेलं की ते परत येत नाही. हे ध्यानात साधेल, झोपेमध्ये होत नाही. आणि तसंच आहे, आपण झोपेमध्ये झोपताना तो आनंद घेतो की उठलं की प्रपंचाची उठाठेव सुरू होते ना. अगो भाई आज येणार आहे जेवायला, आज जायचंय आमच्याकडे लग्नाला, मग ती साडी, मग अमकं काय ढमकं. अज्ञान. किती सुख मला मिळालं, त्या सुखामध्ये आपण कायम राहू शकत नाही. पण जर मिळालं तर ते सुख आठवावं की हे खरंच, आणि हे मला ध्यानात, म्हणून कुठे आलं ते मला ध्यानात मिळू शकेल. विषयाच्या निमित्तानं मिळालेलं सुख पुन्हा मागच्या ह्याच्याशी नेलीये की मला मिळालं सिद्धांत आहे, विषयजनित सुख आहे. पण मला गाढ झोपेमध्ये जे सुख मिळालं ते जर मला गाढ झोपेमध्ये मिळालेल्या सुखाचा मला अनुभव घ्यायचा असेल तर ध्यान साधनेनं हे शक्य आहे. तर्काने असं कळेल विषयात नाही, मग हे ध्यान साधनेनं शक्य आहे की या सुखामध्ये आत्मानंदामध्ये मी राहू शकेल. मग जीवन जगत असताना सुद्धा माणूस आनंदाने राहू शकेल. आणि हे आनंदाने राहून दाखवतात लोक आपल्याला. मग ते जर आपण आत्मसात करायचं असेल तर ही जी सुखाची दालनं सगळी दाखवली आपल्याला, म्हणून वेगवेगळी सुख आहेत. वास्तविक ब्रह्मरूप झाल्यावर ते समाधीचा अनुभव जो असतो म्हणायला हवा, पण झोपी जाताना जे असं असतं उठल्यावर वेगळीच अवस्था. उठल्यावर आम्हाला वेगळी आठवतं काय, झोपी जाताना सुद्धा म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं उत्तम संगीत ऐकावं, रामरक्षा म्हणावी, काहीतरी स्तोत्र म्हणावं. आणि असं जर केलं तर त्या आलंबनांमध्ये आपण जाऊ, उठताना त्याच आनंदाच्या आलंबनामध्ये उठू. पण आपण मोबाईल बघत असताना आणि टीव्ही पाहून जर झोपलो तर मनावर काय संस्कार घेऊन झोपू. आणि हा आनंदाचा भाग जो आहे, म्हणून आपण आता 3 प्रकारचे आनंद बघितले, विषयानंद, आत्मानंद आणि निद्रानंद. हे तिन्ही आनंदाचेच भाग आहेत. खरं म्हणजे हे तिन्ही मागच्या ह्याच्यातही येऊन गेलो होतं, पण आता त्याचा सविस्तर विस्तार त्यांनी केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी म्हणून प्रयत्न केला. ब्रह्मरूपात बहुरूपाचं उदाहरण सारखंच आहे की आपण जागे झालो की परत विषयांमध्ये रंगतो. मुळामध्ये आपलं आहे की रमणं आणि रंगणं त्याच्यातच. तसं आत्मरंगी रंगले हो आत्मरंगी रंगले, तशी जर मी रंगले तर तुम्ही ते मी राधिका मी गोपिका गाणं ऐकलं असेल. शेवटी ती असे म्हणते ती कृष्णमय मी अशी झाले की मला माझं भानच राहिलं नाही आणि काय झालीये मी, म्हणजे तुझा रंग मला दे आणि त्या रंगात मी रंगून जाते. म्हणून म्हटलं कितीतरी गाण्यांमध्ये अशी अनुभूती आपल्याला येते, ते आपण ऐकावं बघावं. तुमच्यापर्यंत हा
विषय ह्या तऱ्हेनं पोचवण्याचा प्रयत्न मी केला. बघा, कुणाला काही शंका असतील तर जरूर विचारा. नमस्कार. आवाज नमस्कार. येतो? मला शंका असं नाही, कारण मी सुरुवातीपासून जॉईन नाही होऊ शकले, पण मला जे काही अर्ध्या ह्याच्यातनं जॉईन झाले तुम्ही इतकं सोप्या आणि छान पद्धतीने समजवलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पेशाने प्राध्यापिका असल्यामुळे सोपं करून सांगायलाच हवं ना. फारच छान. येस. जय श्रीराम. जय श्रीराम. ताई, सोहम साधना, तुम्ही जे सोहम साधनेबद्दल बोललात त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सोहम साधना. हा, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ऐकलं नाही का आता? नाही. मग ते ऐकलं ना, ऐकायला हवं. थोडं. आता साधं अगदी सोपेपणाने मी सांगते, कारण सगळं सविस्तर करता येणं परत शक्य नाही. सोहम साधना. सोहम शब्दामध्ये 6 अहम, मी तेच आहे. जे सद्गुरू सांगतात तत्व, म्हणजे सोहम म्हणजे 6 अहम, ते जे तत्व आहे ते मी आहे. अहम ते तत्व काय आहे? सच्चिदानंद रूप. मग आता इथे प्रश्न असा मनाला, साधनेच्या दृष्टिकोनातनं ध्यानाला बसल्यानंतर प्रश्न असा मनात यायला पाहिजे की माझ्या डोळ्याला ज्याच्यामुळे दिसतं, जे तत्व आत असल्यामुळे माझ्या डोळ्याला दिसतं, पण डोळ्यांनी ते तत्व मी बघू शकत नाही. दिसतं का आपल्याला ते तत्व सच्चिदानंद रूप? डोळ्यांनी मला दिसतं. कशामुळे दिसतं? डोळ्यांच्या पाठीमागे जे तत्व आहे त्याच्यामुळे डोळ्याला दिसतं, आणि ते तत्व मी आहे. जे चैतन्य तत्वामुळे माझ्या डोळ्याला दिसतं ते डोळ्यांना दिसणं शक्य नाही, पण ते तत्व मी आहे. सोहम. कानाला ज्याच्यामुळे ऐकू येतं, कानाला त्याचा आवाज येत नाही, पण ज्याच्यामुळे कानाला माझ्या ऐकू येतं, जिभेला ज्याच्यामुळे चव कळते. आता उदाहरण सांगते, जिभेला आपल्या चव कळते, कुठे काय कळते का नाही? आता जीभ तर जड आहे हो, मग चव कशी कळते? ते जिभेचे जे बर्ड्स आहेत ना, त्याला चैतन्य देणारं कोण आहे? जे चैतन्य माझ्या जिभेला चव देतं, कळतं, ती मी आहे. सोहम. नाकाला ज्याच्यामुळे गंध येतो, पण नाकाला ज्याचा गंध घेता येत नाही, दाखवता येत नाही, ते तत्व म्हणजे आत एक काहीतरी चैतन्य शक्ती जी आहे, जी कान, नाक, डोळे, जीभ, सगळ्या त्वचा यांना सगळ्यांना संवेदना पोचवते, ते तत्व मी आहे. म्हणजे सोहम. सोहम साधनेचे अनेक मार्ग आहेत, एकच आहे असं नाही. मी एक मार्ग सांगितला फक्त, की सोहम म्हणजे कोण आहे? मी तर मी ही आहे, ज्याच्यामुळे या सगळ्या पंचसंवेदनांना संवेदनाशीलता आहे आणि त्यांना हे सगळं बाह्य ज्ञान होतं. ज्याच्यामुळे होतं ती मी आहे. सोहम. कळलं का? हो, थँक्यू ताई. कळलं का पण? हो, समजलं. येस, कळणं महत्वाचं आहे. कळलं की ते आत्मसात करू शकतो आपण. ताई नमस्कार. हॅलो हॅलो. हो, हॅलो, ऐकते मी. मराठीत एक म्हण आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं एक आहे. गाढ झोपेमध्ये घन अज्ञान असतं आणि आपली सगळी इंद्रिय लीन झालेली असतात, म्हणजे शांत झालेली असतात. फक्त आपलं आत्मतत्व आहे ते, त्या तत्वाशी आपला जीवशिव काय म्हणतात ना, हे त्यांचं मिलन क्षणिक असतं असं म्हणतो आपण. तर मग हे स्वप्न पडतात, तर ते कसं घ्यायचं तो अर्थ की मनी वसे ते स्वप्नी दिसे या दृष्टीने? स्वप्नामध्ये काय दिसतं सांगा मला? आपण पाहिलेले अनुभवलेल्या अनुभवांचा संस्कार आपल्या मनावर उमटतो की नाही? स्वप्नात दिसतं ते आपण पाहिलेलं, अनुभवलेलं, ऐकलेलं असतं की नाही? एखाद वेळेला ऐकलेलं येतं, पण बहुतेक वेळेला आपण काहीतरी पाहिलेलं, बघितलेलं, ऐकलेलं, त्याचा संस्कार आपल्या मनावर उमटतो. म्हणून स्वप्नामध्ये जे दिसतं त्याचा संस्कार उमटलेला असतो, म्हणून ते मनामध्ये आपल्याला दिसतं. जसाचं तसं दिसतं. हो, ते खूप इतकं खरं वाटतं. संस्कार असतो, त्याचा संस्कार उमटलेला असतो. पक्का संस्कार बरोबर. ठीक आहे, धन्यवाद.
नमस्कार. हा तुमचं संपूर्ण चिंतन खूप छान कळलं, परंतु ते ऐकताना मला एक शंका आली, ती मी विचारते तुम्हाला, की अभिमान आणि अहंकार यातला फरक कसा ओळखायचा? कारण अभिमान कुठेतरी असं म्हणजे सीमारेषा संपते आणि अहंकार सुरू होतो आपला. काय तर ह्या संकल्पना सगळ्या सटल आहेत, तरल आहेत. अभिमान म्हणजे मी जे काम, मला प्रत्येक गोष्टीचा, म्हणून आपल्याकडे उखाण्यात सांगितलंय बघा, असावा अभिमान नसावा अहंकार. अभिमान जरूर असायला हवा. आता अभिमान आहे ना, अभिमान हे माझ्याजवळ असणार, जसं अहंकाराचं सुद्धा शुद्ध स्वरूप जे आहे ना ते अभिमान आहे, आणि शबल स्वरूप जे आहे ते मी करते म्हणून होते, हा अहंकाराचं रूप आहे. म्हणून एकच आहे, अहंकाराचं शुद्ध स्वरूप असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकणार नाही. म्हणून अभिमान असावाच, पण तो किती, तो म्हणून म्हटलं शुद्ध स्वरूपामधली गोष्ट. राग असावा, शुद्ध स्वरूपात असावा, मतलबी स्वरूपातला नसावा. शबल म्हणून त्याला शब्द आहे, शबल स्वरूपातला नको, शुद्ध स्वरूपातले सगळे रोग हवेत. एकच आहे, मला हल्ली राग येत नाही, असं जर मी म्हंटल, जिथे अन्याय घडतोय तिथे तुला राग यायलाच पाहिजे, शुद्ध स्वरूपातला राग यायलाच पाहिजे. शुद्ध स्वरूपातला अहंकार म्हणजे अभिमान असायलाच हवा. त्या सीमारेषा खूप भिडलेल्या असतात. सकाळ आणि संध्याकाळातली सीमारेषा दाखवता येईल का तुम्हाला? नाही दाखवता येणार. तसंच बरोबर, असं एका उदाहरणात असं बांधता येणार नाही, ते आपण किती विचार केला तरी. नाही, उदाहरणामध्ये म्हणता येत नाही. म्हणून म्हटलं अहंकार केव्हा होतो, मी केलं म्हणून झालं, त्याला अहम कारयती. आता इथे सोपं उदाहरण द्या तुम्ही, म्हणून म्हटलं काही वेळेला माणूस असं म्हणतो बघा, आपल्यापैकीच कोणीतरी, मला नाही हे जमणार, अगं हे मला शक्यच नाही. ते कोणी ठरवलं? अगं तू प्रयत्न तर कर. आपण मुलीशी, नातवंडाशी, सुनेशी बोलताना असं म्हणतो, असं म्हणू नको मला जमणार नाही, परमेश्वराने सगळ्यांना दिली आहे, तू करून बघ, जमेल तुला. आणि केलंच ना. आता हे मला जमणार नाही हाही अहंकाराचं रूप आहे. नाही, मी कधी केलंच नाही, मी करणारही नाही, मला जमणारच नाही, हे अहंकार आहे. म्हणून आपल्याकडे अहंकार शब्दाचं असं म्हटलं तर अहम मी असं जे म्हटलं जमणारच, हे आग्रही स्वर झाला, आणि आग्रही स्वर असतो तिथे अहंकार असतो. म्हणून ते तू करून बघ. आणि मग केल्यानंतर म्हणतात, खरंच तू म्हणलीस आणि मला जमलं, अगं मला जमलं, मला खूप बरं वाटलं, मला आनंद झाला. अगं मग करून बघायला हवं. करून बघितल्याशिवाय होत नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. करून तर बघ. कुठली गोष्ट या जगामध्ये माणसाला एकही गोष्ट अशक्य नाही. अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. शक्य आहे, हे शक्य आहे, करून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सटल लेवल्स आहेत या, इतक्या सरळ आहे. अभिमान असायलाच हवा. आपण अहंकार, त्याचं रूप जे मीच करते, दुसरं कोणाला शक्यच नाही, हा अहंकार झाला. हो दाखवते मी, सांगते करून, त्याच्यामध्ये सौम्यता हवी. अभिमानामध्ये अभिमान करणार नाही, काही करू शकणार नाही, म्हणून तो पाहिजे शुद्धच. म्हणून म्हटलं शुद्ध आणि शबल शब्द लक्षात ठेवा. शुद्ध स्वरूपामध्ये रागही यायला हवा, मोहही हवा, अभिमानही हवा, तर त्याचं शुद्ध स्वरूप हवं. शबल स्वरूप झालं की ते उग्र रूप होतं, आणि उग्र रूप झालं की त्याला वास येतो. बरोबर. कुठल्याही उग्र स्वरूपाला वास छानच आहे, तो सौम्य असतो, सुगंध छान असतो, पण तो दरवळ जर खूप झाला तर मग नको, अति नको होतो. येस, अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून अभिमान असला की तो वळतो कुठे? अहंकाराकडे. बरोबर. खूप छान, धन्यवाद. रामकृष्ण हरी. येस, धन्यवाद. नमस्कार शैला ताई, खूप छान झालं, आणि अगदी सोप्या शब्दात एक सेकंड सुद्धा आम्हाला असं हे झालं नाही की अरे हे काय चाललंय. तर तो 1 तास असा कसा गेला ते कळालं नाही, आणि बऱ्याचशा गोष्टी छान छोटी छोटी उदाहरणं देऊन तुम्ही सांगितली. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. ते करायलाच हवं ना. हो, मार्गदर्शन हे पाहिजे, सतत पाहिजे. नमस्कार ताई. आपण एक समर्थांचं हे सांगितलं होतं, आस जरूर हवी, आणि पुढचं काय गडबडीत लिहून घेता आलं नाही, ते सांगता येईल काय? कुठल्याही गोष्टीची आस जरूर असावी, मला हे मिळवायचे, हे आस जरूर असावी, फक्त आसेचं रूपांतर ध्यासात.
आणि ध्यानाचं रूपांतर मिळेच्या मार्गाने मिळवणाऱ्या हव्यासात होत नाही ना, याची काळजी मीच घ्यायला हो की नाही. मला म्हणायचंय, मला हे मिळवायचंय, कधी जरूर असू दे, आज असायलाच पाहिजे माणसाला, पण त्याचं रूपांतर होत नाही ना ध्यासात. आणि ध्यासात झालं तर करू शकेल, पण मग ते काही वेळेला हव्यासात होतं की मिळेच्या मार्गाने ते मिळवेल, ते नाही. सावधानता आहे त्यात. आणि समर्थ सांगतात, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची बरोबर बरोबर. ते मला छान वाटलं ते तुम्ही सांगितलेलं, हे समर्थांची उक्ती, म्हणून म्हटलं लिहून घ्यायची होती. धन्यवाद. बऱ्याच वेळा काय होतं, इतकं छान ऐकल्यानंतर माणूस निशब्द होतो आणि त्यावेळी काही सुचत नाही काय विचारावं. पुढील काही वेळासाठी आपण हा ग्रुप, व्हॉट्सअपचा समूह सगळ्यांसाठी खुला करणार आहोत. नंतरही कोणाला काही प्रश्न सुचले तर तुम्ही अवश्य विचारू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आणि त्या आलेल्या प्रश्नांना एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शैलाताई उत्तर देते. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? हा संदीप, प्रश्न नसतील तर शेवटची प्रार्थना घे. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान झालं सेशन. जय